विश्वजीत ठाकूर। दुसऱ्या बाजूला धमाका क्रिकेट क्लब दिल्ली, सरोज प्रामाणिक, जगत सरकार, अविनाश राणा, संजू कनोजिया, अनुराग शारशर, लोकेश, दीपू, रवि बनारस, करण अंबाला, किरण पवार, एजाज खोकर आणि हिमांशू हे इम्पॅक्ट प्लेयर आहेत। दोन्ही टीमने याची नोंद घ्यायची आणि मॅच सुरू होईल तसा आवाज मात्र पुन्हा एकदा असणार आहे। मी जयेश भोसले सर आणि करिश पंड्या सर यांना विनंती असेल। बहुत बहुत शुक्रिया आपका सर। एक मिनट। जी हाँ, मैन ऑफ द टूर्नामेंट की जो कार है वो अब मैदान के अंदर आ रही है। मैन ऑफ द टूर्नामेंट की कार किसे मिलेगी? पिछले साल फरदीन काजी को मिली थी, उसके पहले साल बुलेट फरमान को मिली थी, उसके पहले शाहिद शेख को स्कूटी मिली थी, उसके पहले महेश मात्रे को बाइक मिली थी, लेकिन ये कार आ चुकी है। एक बार जोरदार तालियों से स्वागत कीजिए मैन ऑफ द टूर्नामेंट कार। अल्टो कार है और अल्टो के लिए मुकाबले को पलटो, तब आप जियोगे वहां पर। अल्टो आपके घर जा सकती है, अल्टो के लिए मेहनत करनी पड़ेगी। दो ओपनिंग बैटर्स सरोज प्रामाणिक जो टीम के कप्तान हैं, साथ में जगत सरकार ने हमेशा बतौर ओपनिंग बैटर काम किया है। ये साल उनके लिए लेट आलोक महेश्वरी ट्रॉफी बहुत ज़बरदस्त रही। बेस्ट बैटर सीरीज ऐसे अवार्ड्स जीते हैं उन्होंने राजकोट धमाका बिग बैश में। अभी हाल ही में ट्राइडेंट न्यू मुंबई 70-70 धमाका बिग बैश में भी बहुत ज़बरदस्त बैटिंग संजू कनौजिया के साथ उन्होंने फाइनल में की थी। इस टूर्नामेंट में भी दोनों मैचेस में बहुत अच्छी बल्लेबाजी रही है। सरोज प्रामाणिक हाल ही में देहू रोड के टूर्नामेंट में मैन ऑफ द टूर्नामेंट बनकर आए हैं। बहुत पॉजिटिव वातावरण है हेमंत बनियाल साहब की धमाका क्रिकेट क्लब नई दिल्ली में। नक्कीच सगळ्यांना मात्र उत्कंठा या मॅचची काय होईल आणि वेळेला तास सुरुवात देखील होते। जाहिद नजीर भाई हे मेंदडी श्रीवर्धनहून आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। क्रिकेट रसिका हो, या मॅच कडे जातोय, या दोन्ही टीम साठी होऊन द्यात एकदा जोरदार टाळ्या आणि जाऊयात कॉमेंट्री बॉक्स कडे। राष्ट्रवादी चषकाचा अंतिम दिवस। लेफ्ट आर्म राउंड द विकेट राकेश कहार और पहली बॉल पर बॉल मैदान के बाहर, शानदार चौका जगत सरकार का। क्लास आणि बॅटिंग झक्कास, पहिल्या बॉल वरती त्याने चौका ठोकलाय। फुलर लेनचा बॉल ऑन ड्राय करत असताना चौका ठोकलाय। इंटेंट चांगला आहे, हा इम्पॉर्टंट राहणार आहे। पाहू शकता आपण रिप्ले मध्ये बॅकफूट वरती आले आणि ऑन साइडला ऑन ड्राय करत असताना फुलर लेनच्या बॉल वरती चौका ठोकलाय। जगत सरकार लगातार अच्छी बल्लेबाजी करते आ रहे हैं और उनकी ये बल्लेबाजी से दर्शक भी काफी खुश हैं ऑल ओवर इंडिया। कहार की गेंद इस बार अंदरूनी सिरा, अब ये थोड़ी सी चंचल गेंद थी। पिच की अच्छी मदद लेते हुए राकेश कहार, लेफ्टी बॉलर है, लेफ्टी बैटर है, तो लेफ्टी के लिए राउंड द विकेट आ रहा है। ये एक पैंतरा उन्होंने जरूर दिमाग में बनाया है। विकेटों के पीछे अजीत मोहिते, विवेक शेलार जो टीम के कप्तान है वो इस वक्त खड़े हैं मिडॉन पर। गाडीला टप्पा पडून जर चेंडू लागला तर चौकार असेल आणि डायरेक्ट लागला तर षटकार असेल, याची नोंद घ्यायची। वेरी इंपॉर्टेंट डिसीजन। इस बार उठा दिया है, खाली जगह में जाती हुई गेंद, लेकिन यहां पर कैच आउट का खतरा। जगत आउट। बिलाल राजपूत ने कोई गलती नहीं की। राकेश कहार राउंड द विकेट इसीलिए आए थे कि जगत सरकार अपने शरीर से दूर खेले और बिलाल राजपूत ने जगत का कैच लेकर जगत को वापस भेज दिया है। बड़ा झटका धमाका दिल्ली को। तो आणि मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली तेच झालं। पहिल्या बॉल वरती चौकार आला, काहीसा निश्चितच अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा इंटेंट दाखवला होता जगत सरकारने। हा चेंडू स्लॉट मध्ये जरूर होता, डीप एक्सच्या कव्हरला तेवढंसं एलिव्हेशन मिळालं नाही। त्या ठिकाणी एक चांगला झेल ज्या पद्धतीने राजपूतच्या माध्यमातून टिपण्यात आला आणि महत्त्वपूर्ण खेळाडू बाद मारण्यामध्ये महत्त्वपूर्ण यश इथे संपादन झालं राकेश कहरला। कहरची कहर बरसावणारी ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। जी हाँ, कहर की लहर आ चुकी है और कहर की लहर ये शामो सहर चलती है ऑल ओवर इंडिया अलग अलग मैदानों पर। 4 रन 1 विकेट के नुकसान पर जगत सरकार ने एक चौका जरूर लगाया। नए बैटर है संजू कनौजिया, जिन्होंने टूर्नामेंट के पहले दिन बहुत अच्छी बल्लेबाजी की थी दूसरे मैच में, और
उनसे उम्मीद रहेगी, क्योंकि जगत जल्दी आउट हुए हैं। सरोज और जगत पर जिम्मेदारी थी, जगत वापस लौटे, लेकिन संजू अब आते हुए लेफ्टी को लेफ्टी से बदला गया है। सरोज प्रामाणिक के लीडरशिप की परीक्षा रहेगी आज। स्वयं उन्हें अच्छी बल्लेबाजी गेंदबाजी तो करनी है, साथ में टीम को जिताने का एक बहुत बड़ा उन्होंने वहां पर चैलेंज एक्सेप्ट किया है। हाफ ट्रैकर बॉल थोड़ा रुक कर आई थी। राकेश कहार यहां पर बिल्कुल भी पता नहीं चलने दिया बॉल का टर्न और बाउंस। अप्रत्याशित रूप से बॉल उछली और थोड़ा सा आश्चर्यचकित करती हुई संजू को। निश्चित कौतुकास्पद कामगिरी म्हणता येईल राकेश कहरची, कारण हा बॉल पडल्यानंतर बॅटचा स्टिकर जो लागला होता. राकेश कहरची गोलंदाजी अशी आहे ना की प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांचा कमकुवत दुवे काय आहेत, ताकदवान दुवे काय आहेत त्याचा पुरेपूर अभ्यास करणं आणि तदनंतर एखाद्या निष्णात शिकाऱ्याप्रमाणे तो जाळं भिणत असतो. आणि ते इथे जाळं भिणत असताना एक्स्ट्रा कव्हरला पहिल्या विकेटच्या रूपाने आपण पाहिलं, दुसरा बॉल ही त्याच रीतीचा याने हाताळला होता. बहुत कम क्रिकेटर्स है जो पहला ओवर भी करते हैं और पहले ओपनिंग बैटिंग भी करते हैं. राकेश की गेंद, हो क्या एंगल बनाया था, बिल्कुल चारों खाने चित, इन दी एयर एंड ऑफ द विकेट, दोनों तरफ बीट करते हुए सरोज को. लवली बॉल, 5 for 1. 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. बॅटरला कोणतीही मुभा न देता जास्तीचे चेंडू यष्टिरक्षकाच्या हाती सुपूर्द करण्यामध्ये अद्याप राकेश कहरला आलेलं यश आपण पाहतोय. इस बार बल्ले को स्वाइप जरूर किया और स्ट्राइकर एंड के अंपायर के पीछे की ओर जाती हुई गेंद इन फ्रंट ऑफ द स्क्वायर रोका गया बिलाल राजपूत द्वारा. 1 ओवर का खेल समाप्त. 6 रन 1 विकेट के नुकसान पर. बैटर आउट जगत सरकार, कॉट बिलाल राजपूत, बोल्ड राकेश कहार. 1 ओवर 6 रन और 1 विकेट सरोज प्रामाणिक. 2 बॉल 1 संजू कनौजिया, 1 बॉल 1. 70-70 के यूट्यूब चैनल पर जुड़े हुए तमाम दर्शकों से प्रार्थना है कि एक बार ज़रूर अपना मोबाइल चेक कर लें और ये चैनल को अगर सब्सक्राइब नहीं किया है तो ज़रूर करें. आज का हमारा टारगेट 5,80,000 का है और आशा करते हैं आपके प्रेम से ये लक्ष्य आज पूरा होगा. लवली बॉलिंग बाय राकेश कहार. पहले बॉल पर चौका, डॉट बॉल, विकेट, 1 फिर डॉट बॉल और फिर 1. इस टूर्नामेंट में कृष्णा सातपुते और थॉमस डायस, ये 2 बल्लेबाजों ने बहुत कंसिस्टेंसी के साथ बैटिंग की है. थॉमस डायस का ये मैच है, ये टूर्नामेंट है ऐसा हम कह सकते हैं. जिस तरह उन्होंने तीनों मैचेस में बल्लेबाजी की है, पहली बारी में उन्हें सफलता नहीं मिली, लेकिन दूसरे और तीसरे मैच में जो बल्लेबाजी की गई थी काबिल तारीफ राकेश कहार के साथ थॉमस डायस. और योगेश पवार ने व्हाट्सएप पर लिखा भी था कि थॉमजी अब अगर जब फॉर्म में आ जाता है तो फिर जलवा ही जलवा. तो लेट्स वेट एंड वॉच. योगेश पवार की भविष्यवाणी सच हो ऐसी उम्मीद करेंगे. एफएम हॉस्पिटल कर्नाटका रायगढ़. लेकिन सामने धमाका नई दिल्ली. ये 2 टीमों के बीच में बहुत मुकाबले हुए हैं. रायगढ़ टीम ने इस साल लेट आलोक महेश्वरी ट्रॉफी मनीष 11 झारग्राम के नाम से जीती और फाइनल में धमाका क्रिकेट क्लब नई दिल्ली के साथ में ही उनका मुकाबला रहा. जिग्नेश पटेल को बेस्ट बॉलर मिला. जगत सरकार वॉज बेस्ट बैटर एंड सीरीज. स्कोर 6 for 1. और इसको कहते हैं स्ट्रोक. सरोज प्रामाणिक, प्रामाणिक का मतलब है लॉयल, ईमानदार, और ये ईमानदार 6. स्वैग से करेंगे सबका स्वागत असं म्हणत असताना सरोज प्रामाणिकने एक प्रामाणिक स्ट्रोक इथे खेळला. फुलरलेनचा बॉल ऑन साइडला लॉफ केला. षटकार आला पहिल्या बॉलवरती, अर्थात विवेक शेलारच्या. कारण पहिल्या षटकामध्ये धावा केवळ 6 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये अटॅक करणं गरजेचं होतं आणि चांगल्या इंटेंटने षटकार ठोकलाय. देखिए क्या बॉल की गई है वहां पर विवेक शेलार द्वारा. विवेक शेलार भी कच्ची गोलियां नहीं खेलता. एक परफेक्ट राइजिंग डिलीवरी सरोज प्रामाणिक के लिए और अपर कट लगाने के प्रयास में विफल होते हुए प्रामाणिक. पावर प्ले का ये अंतिम ओवर चलता हुआ दूर वाले छोर से गेंदबाज विवेक शेलार. इस बार उठा दिया. मेट्रो के ब्रिज के उस पार, बॉलीवुड में फिल्म आई थी झील के उस पार, और ये 6 ब्रिज के पार.
6 रन, हॉट शॉट। उत्तुंग षटकार पाहायला मिळाले या षटकामध्ये. अर्थात या षटकाला एक मोठं बनवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. पहिल्या बॉलवरती षटकाराला दुसरा चेंडू जरूर निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला, परंतु अटॅकिंग इंटेंट चांगल्या रीतीने पाहायला मिळाला. अप्रोच चांगला आहे, बॉडी लँग्वेज चांगली आहे, बॅटवरती चेंडू घेतलेत. सरोज प्रामाणिक ऑन साईडला देखील तितकासा ताकदवान पाहायला मिळाला आणि तो निष्णात आहे. त्याच्याकडे असणारी कलात्मकता, नैपुण्यता ही ठासून भरली आहे. धावा गोळा करण्याची त्याची जी उत्कंठा आहे ना, ती शिगेला जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळाली. कारण 18 धावा धावफलकावरती आहेत, पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 6 केवळ. स्कोर 18 for 1. सरोज प्रामाणिक से एक बड़ा स्कोर अपेक्षित था. बढ़िया वापसी. ये क्रिकेट है दोस्तों, यहां पर दो टीमें खेलती हैं और विवेक शेलार ने कमबैक बॉल बहुत जबरदस्त किया. देखिए 6-0 6-0 ये पैटर्न है. पहले दो पारियों में सरोज प्रामाणिक जल्दी आउट हुए थे. 4 और 0 ये दो स्कोर थे, लेकिन आज सरोज प्रामाणिक एक अलग ही मूड और मिजाज में नजर आ रहे हैं. बहुत अच्छा गेंदों को टाइम कर रहे हैं. 18 पे 1 दूसरा ओवर. इस बार खेल दिया. व्हाट अ लवली कैच, बंटी पटेल, डाइविंग बंटी. अमेरिका के मायामी बीच फ्लोरिडा में जिस तरह डॉल्फिन मछली छलांग लगाती है ब्लू रंग के पानी में, वैसा वो कैच रहा. लुक एट दैट. सुपर डुपर कैच. दैट इज बंटी फॉर यू लेडीज एंड जेंटलमैन. वलसाड़ का बंटी, वलसाड़ का आम, वलसाड़ पैसेंजर और बंटी तीनों लोकप्रिय. इनक्रेडिबल कॅच इथे पाहायला मिळालाय, परंतु कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट बनेल का? पंचांच्या मनामध्ये आलेली एक साशंकता. आणि काही क्षणामध्ये 70-70 स्पोर्ट जिथे जिथे आहे ना, दूध का दूध, पाणी का पाणी, नेहमीच ते करत असतात. परंतु काय असेल आगे की कहाणी हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहील. निर्णय काय येतोय पाहणं गरजेचं असणार आहे. रिप्ले आपण पाहतो ऑन स्क्रीन. फुललेनचा बॉल कव्हर्सला खेळले होते आणि संपूर्ण आता डेडिकेशन लेवल चांगला आहे. 100% कमिटमेंट, 100% एफर्ट इथे पाहायला मिळाले. निर्णय येणं अजूनही बंधनकारक राहील. तिसरे पंच काय निर्णय देतील हे पाहावं लागेल. रेफर करण्यात आलंय. अर्थात 70-70च्या माध्यमातून आपण लाईव्ह कव्हरेज पाहतोय. नीड अँड क्लीन कॅमेरा वर्क साठी नेहमीच जाणले जाणारे 70-70 स्पोर्ट्स आज एक मोठी किमया साधत असताना तारीबाई सय्यद असतील, सतीश जाधव असेल, आशिष मोरे असेल, शुभम पगार यांना आपण पाहतोय, भूपेश कराळे असतील, विशाल गुप्ता असतील, साहिल मोरे कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये, हार्दिक आरेकर असतील, आयुष पगारे असतील, साहिल पाटील असेल, सनी शिंदे, संतोष गुरव खेळाडू नॉट आउट असेल. एक्शन रिप्ले आपके सामने जिसकी बात चली थी और थर्ड अंपायर ने अपना फैसला दे दिया है, जो स्क्रीन पर भी आ चुका है.
ने सहमति जताई कि ये नॉट आउट है। तो सरोज प्रामाणिक को मिलती हुई लाइफ एक अच्छा रेफरल। स्कोर 19 for 1। पावर प्ले का अंतिम ओवर। विवेक शेलार जो कि कप्तान है, पहली बॉल पर 6, दूसरी बॉल पर बिंदी गेंद, तीसरी बॉल पर 6, चौथी बॉल पर कोई रन नहीं, पांचवी गेंद पर 1 और अब छठी और अंतिम गेंद करेंगे विवेक शेलार। एफएम हॉस्पेट कर्नाटका रायगढ़ बनाम दिल्ली धमाका, ये मुकाबला इस वक्त आप देख रहे हैं। दिल्ली धमाका ने अपने ग्रुप को टॉप किया था, जबकि एफएम हॉस्पेट कर्नाटका रायगढ़ ने अपने ग्रुप में दूसरा स्थान हासिल किया था। सरोज 14, संजू 1। हाफ ट्रैकर बॉल पुल कर दिया, बॉल जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। शानदार चौका स्वाइप करते हुए, इट्स अ बाउंड्री। 2 आल्या। सर्वाधिक धावा धावफलकावरती येत असताना या षटकाच्या दरम्यान आपण पाहिल्या एक एक्सपेन्सिव्ह वर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं, जिथे पहिल्या षटकामध्ये केवळ 6 आल्या आणि या जर का षटकाचा एकंदरीत विचार केला ना तर सरोज प्रामाणिकने बदललेला आपला गिअर ही राहू शकतो, जिथे 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले। संजू कनोजिया मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याने एक हाफ आर्म पुल चांगल्या रीतीने करत असताना एक चौकार देखील ठोकलाय। 23 धावा धावफलकावरती सकारात्मक सुरुवात इथे पाहायला मिळाली। एक आकर्षक सकारात्मक आणि एक ब्राईट स्टार्ट संघाला मिळवून देण्यामध्ये यशस्वी राहिले दिल्ली धमाका। यस, सूर्यमुखी का फूल जिस तरह सुबह होने पर खिलता है, वैसे खिला हुआ यहाँ पर माहौल है। आचार्य यात्रे क्रीडांगण पर आप देख रहे हैं दिवस और रात्रिकालीन राष्ट्रवादी का प्रतियोगिता। अंतिम दिन नया ओवर लेकर आ रहे राकेश कहर। 1 ओवर 6 रन 1 विकेट उनका बॉलिंग विश्लेषण, और राकेश कहर के सामने कैप्टन सरोज प्रामाणिक। धीमी गेंद थी, यहाँ पर थोड़ा परेशान जरूर किया था पेस ने सरोज प्रामाणिक का खेलते समय। टोपी गिरती हुई लेकिन संभाला हाथ से और अपने आप को भी संभाला। लेग बाय का 1 रन, स्कोर आगे बढ़ता हुआ 24। 1 विकेट के नुकसान पर 10 लाख रुपए की इनामी राशि विजेता टीम को दी जाएगी। उपविजेता टीम को 5 लाख रुपए की इनामी राशि दी जाएगी। आप देख रहे हैं मैन ऑफ द टूर्नामेंट के लिए अल्टो कार है, जिसका आगमन मैदान में हो चुका है। पिछले साल फरदीन काजी, ये साल क्या एक बार फिर से इसको जीत पाएंगे फरदीन काजी या कोई और खिलाड़ी जीतेगा पलटकर खेल की बाजी? वेट एंड वॉच। इस टूर्नामेंट का एक इतिहास है, कोई भी टीम ने लगातार बैक टू बैक टाइटल नहीं जीता है, कोई भी एक खिलाड़ी ने बैक टू बैक मैन ऑफ द टूर्नामेंट नहीं लिया है। क्या वो ट्रेंड आज भी बरकरार रहेगी या नई ट्रेंड साबित होगी? वेट एंड वॉच। इस बार थोड़ी धीमी गेंद थी, संजू कनौजिया को थोड़ा सा धीमी गेंद ने परेशान किया, और लेग बाय अंपायर करुणाकर कोटियन द्वारा। बॉलर एंड पर अंपायर करुणाकर कोटियन है, स्ट्राइकर एंड पर है अंपायर शशि साटम, और थर्ड और फोर्थ अंपायर है कल्याणी घोरपड़े और अनिल आवड़े गांवकर। 70 के यूट्यूब चैनल पर इसका सीधा प्रसारण। बहुत ज़बरदस्त आप लोगों का सपोर्ट मिला है। मेरे ख्याल से हम लोग 5,77,78 के आसपास पहुंच चुके हैं। सब्सक्राइबर मीटर आपको बताया जाएगा, जरूर लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए। इस बार स्ट्रोक अच्छा है, दौड़ने का कोई मौका नहीं है क्षेत्र रक्षक के लिए। मिड विकेट बाउंड्री के बाहर जाती हुई गेंद, और ये 4 रन। स्कोर 29 1 विकेट पर। कप्तान अच्छी पारी खेलते हुए आज। मनोसोक्तपणे मुक्त छंदातली बॅटिंग करावी ना, त्या रीतीने जणू या बॅटरने चंग बांधलाय या धावा गोळा करण्याचा। ऑन साइडला आलेला हा स्ट्रोक पाहायला मिळाला। 29 धावा धावफलकावरती आहेत 30 षटक प्रगतीपथावरती असताना। इस बार एक और तगड़ा शॉट, स्टैंड एंड डिलीवर, इट्स अ मॉन्स्ट्रस 6, विकराल 6 जिसको कहा जाता है।
प्रॉपर टायमिंग आणि प्रॉपर कनेक्शनच्या जोरावरती लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर एक लांब लचक षटकार पाहायला मिळाला. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, ऑन साइडला येणारा हा षटकार. याही षटकामध्ये धावांची लयलूट करण्यात येते. हा तोच गोलंदाज आहे ज्याने पहिल्या षटकामध्ये केवळ 6 दिल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. यहां पर बॉल पीछे जा रही है घूमती हुई, और ये चौका भंवरे की तरह घूमती हुई गेंद, और ये 4 रन. जब देने वाला जब भी देता है चप्पर फाड़ के देता है. सरोज प्रामाणिक, गेंद उनके बल्ले पर आ रही है और बाहर जा रही है, आ रही है जा रही है, आ रही है जा रही है, और ये गई 4 रन. 33 for 1, 39. एकोणचाळीस धावा धावफलकावरती आहेत. नशीब भी हमेशा ही बहादुरों का साथ देता है आणि नशिबाने साथ दिली आहे ती सरोज प्रामाणिकला. त्याच्या बॅटमधून चौकार देखील आलाय. 39 for 1. वी आर इन थर्ड ओवर. बहुत बढ़िया घुमाया इस गेंद को राकेश कहार. तेज गेंदों के बनिस्बत धीमी गेंदों पर ज्यादा आक्रामक और अच्छे साबित हुए हैं. 3 ओवर 39 रन 1 विकेट, और यही रन रेट अगर रखा तो दूसरी पारी में जब चेस की शुरुआत होगी तो शायद 80 के आसपास का स्कोर FM हॉस्पिट कर्नाटका को चेस करना होगा, ऐसा मुझे लग रहा है. सरोज प्रामाणिक 12 गेंदों में 28 पर खेलते हुए टूर्नामेंट के पहले दिन स्ट्रेट 6 लगाते समय उन्होंने विकेट खोया था, लेकिन आज वो स्ट्रेट 6 लगाकर उन्होंने अरमान पूरा किया. जो परसों नहीं किया वो आज करूंगा, रन बनाने का काज करूंगा, सरोज प्रामाणिक का ऐलान है. मैं जो भी करूंगा अभी और आज करूंगा. 39 for 1, 3 ओवर 39 रन 1 विकेट. सरोज प्रामाणिक 12-28, संजू 3 बॉल 5, राकेश कहार पहले ओवर में 6 रन, दूसरे ओवर में 14, 2 ओवर 20 रन 1 विकेट. माहौल गर्म हो चुका है, सीटें जो है भरी जा रही है. हमारे दर्शक भी बहुत स्मार्ट है. जिस तरह थिएटर में आप टिकट लेकर जाते हैं और आप शुरुआत की एडवर्टाइज और राष्ट्रगीत भी आप देखना चाहते हैं, वैसे हमारे दर्शक ये बिल्कुल समय पर पहुंचते हुए, और अब जिनको बैठने की जगह मिली है मुझे नहीं लगता 3-4 घंटे तक वो अपनी जगह से हिलेंगे. हो सकता है साथ में अपने पॉपकॉर्न और कुरकुरे का इंतजाम भी करके आए हो. आज मी हलणार नहीं. चाय पानी नाश्ता मुखवास जो भी सारा अपना इंतजाम करके लोग आए हैं. 3 ओवर्स 39 for 1, रन रेट 13 पर ओवर. अंकुर सिंह नए ओवर को प्रारंभ करेंगे. बंटी पटेल थोड़ा उनसे बात करते हुए, बहुत ज़रूरी होता है टीम के अन्य खिलाड़ी अपने कैप्टन के साथ, बॉलर के साथ बात करें. लेट्स टॉक, ये बेस्ट पॉलिसी है. बड़ी बड़ी कंपनी के CEO अपने डायरेक्टर से बात करते हैं, दुकान के ओनर अपने कर्मचारियों से बात करते हैं. कीप टॉकिंग. लेफ्ट आर्म राउंड द विकेट और वाइड बॉल. राकेश कहार ने जो पैंतरा रखा था वही पैंतरे से गेंदबाजी करते हुए अंकुर सिंह. लेफ्टी बैटर संजू कनौजिया के लिए लेफ्ट आर्म राउंड द विकेट आते हुए अंकुर सिंह दूर वाले छोर से लेफ्ट आर्म राउंड. बैटर संजू 40 for 1. हाफ ट्रैकर बॉल दी और फेंक दिया उसे. रास्ता रोको 6. आज घाटकों पर ट्रैफिक विभाग ने लोगों को कहा है पंतनगर के बाजू से अगर गाड़ियां चला रहे तो संभाल कर चलाएं. आपकी बाइक पे, आपके हेलमेट पे, आपकी कार पे बॉल आ सकती है. हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेला ना, जशा अदानी आणि अंबानींसाठी 100 रुपयाची नोट शिल्लक आहे ना, तितकीशी शुल्लक याच्यासाठी धावा बनवणं आहे. मैदानाच्या आतमध्ये संजू बॅट घेऊन गेला ना की बॅटला जणू धावा चिटकून जातात, आणि बॅट हलवली ना की पारिजातकाचा झाड जसं हलवावं तसा सडा त्याची बॅट पाडत असते. धावांचा मैदानाच्या आतमध्ये सडा पाडते बॅट, अर्थात षटकार आला. हा फॉर्म फुल स्ट्रॉंग रित्या तो खेळतो. हा त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. त्याने षटकार ठोकलाय 46 ला 1. संजू कनौजिया बहुत जबरदस्त फॉर्म में चल रहे हैं. 46 for 1. अंकुर ओवर द विकेट आए और यहां पर 1 रन मिलता हुआ सर्कल के अंदर गेंद को रोका गया था. वेरी इंपॉर्टेंट.
FM हॉस्पेट कर्नाटका रायगढ़ टीम। इस वक्त दोनों टीमों के आप ड्रेसेस को अगर देखें तो आपको ऐसा प्रतीत होगा कि भारत ऑस्ट्रेलिया मुकाबला चल रहा है। ब्लीड इन ब्लू एंड राइज लाइक येलो। 47 for 1। सरोज प्रामाणिक 12 गेंदों में 28, अंकुर सिंह अब तक 2 गेंदों में 8 रन। जैसे ही टप्पा खाया उसको फेंक दिया मैदान के बाहर 6 रनों के लिए। ताकतवर 6। ओव्हर स्टेपिंग साठी DRS घेतलाय, पंचांनी रेफर केलाय, तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलं। ओव्हर स्टेपिंग आहे की नाही, परंतु स्ट्रोक आपण पाहिला ना तर पॉवरफुल पाहायला मिळाला। आज काहीतरी वेगळ्याच धाटणीची बॅटिंग करण्याचा निर्धार केलाय या बॅटरने। सरोज प्रामाणिक चांगल्या रीतीचे स्ट्रोक त्याने खेळले। डाऊन ग्राउंड त्याच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाले। लॉंग ऑनला त्याने 2 षटकार ठोकलेत, तदनंतर ऑन साइडला त्याच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळालेत। अर्थात ज्या पद्धतीने त्याने धावांचा पाऊस पाडलाय, फेअर डिलिव्हरी आहे, षटकार आलाय, एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला। पाहू शकता अंकुरचा हा बॉल फुलर लेनचा राहिला। काही चेंडू हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु हा फुलर लेनच्या बॉलवरती हा दर्जेदार षटकार आलाय। बहुत अच्छी स्थिति में यहाँ पर धमाका क्रिकेट क्लब न्यू दिल्ली। 47 for 1 और हमारे साथ जुड़ते हुए कुणाल जी दाते, आपका हार्दिक स्वागत है। आज जयेश भोसले, साथ में कुणाल जी दाते, चंद्रकांत जी शेटे, क्रिकेट कमेंट्री के ब्रह्मा विष्णु महेश हमारे साथ है आज। इस बार भी सरोज देखिए कितना एफर्टलेस, फियरलेस, मैचलेस, प्राइसलेस। सरोज प्रामाणिक आज तय कर आए हैं, पहले दिन जो रनों की भूख थी मैं आज मिटाऊंगा। स्कोर 59 for 1। जयेश, दिस इज प्योर क्वालिटी हिटिंग। रुकना हमें आता नहीं और झुकना हमने सीखा ही नहीं, काहीतरी याच इंटेंटने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सरोज प्रामाणिक करतोय। 14 बॉल 40 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय आणि संघाची धावसंख्या 59 रन्स ऑन दी बोर्ड आहेत। 14 बॉल 40 रन्स नॉट आउट। सरोज प्रामाणिक मोठे धावसंख्येकडे तो वाटचाल करतोय आणि खऱ्या अर्थानं त्यासाठी आपण इतकंच म्हणू शकतो, तुझं पंख दिले देवाने, की झेप सामर्थ्याने दरी डोंगर हिरवी राणे जा ओलांडून या सारी। धावा गोळा करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय, निर्भीडपणे निर्धास्तपणे धावा गोळा करण्यासाठी जाणला जाणारा सरोज प्रामाणिक चांगली बॅटिंग करतोय। 14 में 40 सरोज प्रामाणिक सामना करेंगे अंकुर का। तेज बॉल थी, यहां पर रन लेने का प्रयास, आउट हो जाते। अजीत मोहिते के लिए भी कश्मकश भरी स्थितियां थी, थ्रो करे या न करे, बैकअप जरूर अवेलेबल था, लेकिन वो नहीं चाहते कि एक्स्ट्रा रन जाए। 59 रन 1 विकेट के नुकसान पर अंकुर सिंह की बढ़िया गोजेंडर बॉल थी। 15 गेंदों में 40 पर खेलते हुए सरोज प्रामाणिक। संजू खेल रहे हैं 5 गेंदों में 12 रनों पर। अंकुर ने अब तक 20 रन खर्च किए इस ओवर में। टाइमिंग बराबर नहीं था। 4 ओवर 60 रन, 15 का रन रेट है। सरोज प्रामाणिक 16-41, संजू 5 बॉल 12, अंकुर 1 ओवर 21 रन। जयेश, ये दो टीमों ने बहुत बार मैचेस आपस में खेले हैं, लेकिन ये मैच में अगर हम देखें तो सरोज प्रामाणिक बिल्कुल लाइक अ वन मैन शो खेल रहे हैं। और सरोज प्रामाणिक को अगर हम आउट नहीं कर सकते तो स्ट्राइक से दूर रखे, ये प्लान भी उनका काम नहीं कर रहा है। सरोज प्रामाणिकची बॅटिंग आहे ना तर 70-70च्या बॉलच्या टॅग लाईन सारखी राहिली आहे। लगातो 6 त्याने ऑन साइडला मोठे स्ट्रोक निश्चितच खेळलेत। संघाची धावसंख्या 60 धावा धावफलकावरती एक खेळाडू बाद। आपण चर्चा करत होतो, दोन्ही संघ आमने सामने अनेक वेळेला आल्यात, प्रत्येकाचे कच्चे दुवे ताकदवान दुवे हे चांगल्या रीतीने या दोन्हीही संघांना ठाऊक आहेत। परंतु सरोज प्रामाणिक ज्या पद्धतीने तुटून पडलाय प्रतिस्पर्ध्यावरती आणि खऱ्या अर्थाने एक मोठी धावसंख्या उभारण्यासाठी कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असंच म्हणावं लागेल आणि तो मोठी धावसंख्या उभी करण्यामध्ये सध्याच्या घडीला पाहिलं तर तो यशस्वी तितकासा राहिलाय।
16 बॉल 41 वरती तो नॉट आउट खेळतोय. 60 धावा धावफलकावरती आहेत. एक खेळाडू बाद. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आला. करंट रन रेट 15च्या धावगतीने धावा येतात. अंकुर सारख्या गोलंदाजाला देखील 21 धावा याच्या षटकामध्ये येत असताना पाहायला मिळाल्या. पहिल्या षटक केवळ राकेश कहरचं किफायतशीर राहिलं. 6 धावा त्याने खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये 17 आल्या विवेक शेलारच्या. तिसऱ्या षटक राकेश कहरचं राहिलं. 16 धावा त्या षटकामध्ये येत असताना पाहायला मिळाल्या. चौथ्या षटकामध्ये अंकुर सिंगने देखील 21 धावांच्या षटकात आले. 10,000 दर्शक इस वक्त ऑनलाइन है और ये संख्या बढ़ेगी क्योंकि रात अब ढल रही है. आज रविवार है, आज रनवार है, आज विकेटवार है, आज क्रिकेटवार है, आज राष्ट्रवादी वार है. 4 ओवर 60 रन 1 विकेट. FM होस्पेट कर्नाटका दूसरे विकेट की तलाश में. गेंदबाजी में तब्दीली और नया ओवर लेकर आ रहे जयवीर पनकुट्टा. ज़बरदस्त गेंदबाजी इनकी 10 PL में रही थी. मेडन ओवर भी किया था और 4 विकेट लिए थे एक पारी में. अच्छा प्रदर्शन राजकोट में रहा उनके द्वारा. भिवंडी में रहा. 70-70 धमाका बिग बैश में. धीमी गेंद बहुत अच्छा. स्वयं स्कूल के शिक्षक भी हैं और अनुशासन है उनके क्रिकेट में. अच्छी हाइट से ऊपर वाले ने उनको नवाजा है. अजीत मोहिते, राकेश प्रभु, जयवीर पनकुट्टा, ये कुछ ऐसे खिलाड़ी हैं. भूषण गोड़े. हाइट का एडवांटेज जिनके पास रहता है. 60 for 1. धीमी गेंद और फेंक दिया. फ्लैट 6. न हम आंख झुकाकर बात करते हैं, न हम आंख उठाकर बात करते हैं. हम सरोज प्रामाणिक हैं. हम आंख में आंख डालकर बात करते हैं. स्कोर आगे बढ़ता हुआ इस छक्के के साथ पहुंच गया 66 for 1. एका मुखाने हो राजा होण्यासाठी आत्मविश्वास नावाचा वजीर आपल्याकडे असणं आवश्यक आहे. पहा ना किती आत्मविश्वासाने बॅटिंग करतो सरोज प्रामाणिक. ऑन साइडला त्याच्या बॅटमधून आलेला हा स्ट्रोक देखील तितकासा आत्मविश्वास देऊन जाईल. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट त्याने नेहमीच केलेत आणि चांगले स्ट्रोक त्याने अटेंड केलेत. 18 चेंडूमध्ये 47 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. 66 ला 1. 66 for 1 एक अच्छे स्कोर की तरफ आगे बढ़ते हुए. बहुत ज़्यादा बाहर बॉल घूमती हुई वाइड बॉल दिया गया. अंपायर करुणाकर कोटियन द्वारा. अतिरिक्त रन संख्या भी यहाँ मायने रखेगी बड़े मैचेस में. क्रंच मैचेस जिसको कहा जाता है. टूर्नामेंट के पहले दिन में जो गलतियां हुई वो आज आखिरी दिन आप नहीं कर सकते. नो मार्जिन फॉर एरर. 5,76,891 दोस्तों सब्सक्राइब करते रहिए. आज 580 का लक्ष्य हमारा है. 67 for 1. फुल टॉस बॉल थी लेकिन अनपेक्षित थी. सरोज प्रामाणिक अपने आप से नाराज के मैंने उसे बाहर क्यों नहीं भेजा, लेकिन जयवीर पनकुट्टा के बिल्कुल हाई आर्म बॉलिंग एक्शन है. जयेश कभी कभी हाई आर्म बॉलिंग एक्शन की वजह से बैटर को उसे टाइम करना तकलीफ भी हो सकता है. इस पुरेपूर हाईटचा फॅक्टरचा उपयोग करणारे गोलंदाज नेहमी आपण पाहिलं ना तर पहिल्या माळ्यावरून चेंडू खाली ज्या वेळेला येतो त्यावेळेला निश्चित हाफ ट्रॅकर बॉल उसळी घेणारे चेंडू असतील, काही वेळेला फुलर लेनचे बॉल त्यालावरती स्ट्रोक अटेंड करणं, तितक्या साऱ्या गोष्टी जुळून आणणं सोपी बाब नाही आहे आणि इथे त्याच गोष्टी कठीणाईला सामोरं जावं लागतंय या षटकाच्या दरम्यान सरोज प्रामाणिकला. इस बार मिस टाइम कर दिया है. रॉकेट की तरह बॉल आसमान में. गेंद के नीचे फील्डर है आकाश तारेकर और कोई गलती नहीं करेंगे. वंडर बॉय आउट होकर वापस लौटते हुए संजू कनौजिया. कॉट आकाश तारेकर. बोल्ड जयवीर पनकुट्टा और ये दूसरे विकेट का पतन. ज्याला म्हणून नेहमीच पाहिलं जातं त्याची चांगल्या रीतीची फिजिकल फिटनेस, त्याचा हँड अँड आय कोऑर्डिनेशन पाहताच बनला. त्याने एक चांगला झेल इथे टिपला. संजू कनोजिया ज्याला जास्तीची स्ट्राईक मिळाली नाही परंतु शॉर्ट बट स्वीट खेळी करून तो तंबूच्या आतऱ्याला परतत असताना पाहायला मिळाला. 5 चेंडू त्याने फेस केले. 12 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. संघासाठी एक उपयुक्त खेळी, कारण जास्तीचा वेळ व्यतीत केला सरोज प्रामाणिकच्या साथीने. 68 ला 2 सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. 14.56च्या करंट रन रेटने धावा येतात. शेवटचे काही चेंडू अजूनही शेष आहेत. मोठे स्ट्रोक निश्चितच पाहायला मिळतील. 68 for 2 करण अंबाला. पहले दिन 2 मैन ऑफ द मैच जीते जिन्होंने, और रन भी बनाए, विकेटें भी ली
और करण अंबाला का यॉर्कर इन दिनों ट्रेंडिंग में चल रहा है। अभी भी जो गेंदे शेष है उसमें कम से कम 80 तक जाने का प्रयास जरूर रहेगा धमाका का। और अगर अच्छी बल्लेबाजी दोनों द्वारा हुई तो 8 गेंदे शेष हैं। 8 गेंदों के मैं अगर 20 पकड़ता हूं तो 88, 10 पकड़ता हूं तो 78, 78 और 88 के बीच की जद्दोजहद बची हुई 8 गेंदों में देखने मिलेगी। इस बार उठा दिया, मिस टाइम हुआ है, एक और कैच हो सकता है, लेकिन यहां पर आकाश तारेकर 2 बॉल 2 विकेट। जयवीर पनकुट्टा, करण अंबाला 0 पर। जबरदस्त वापसी FM हॉस्पेट कर्नाटक रायगढ़ की। क्या कर रहे थे करण अंबाला? पहली बॉल पर उन्होंने सोचा बड़ा स्ट्रोक खेलने का। जयवीर पनकुट्टा की यही खास बात है, ये खिलाड़ी अपनी प्लानिंग के जरिए भल भले बल्लेबाजों को आउट कर चुका है। टूर्नामेंट कोई भी हो, लेवल कोई भी हो, अंतर समाज हो, ऑल इंडिया ओपन हो, इंटर गुजरात हो, इंटर सौराष्ट्र हो, जयवीर पनकुट्टा। दूध में चावल डालने से खीर बनती है और जिस टीम में पनकुट्टा जयवीर हो उस टीम की तकदीर बनती है। 68 पर 3 ब्रेस पूरा किया, हैट्रिक पर अब जयवीर पनकुट्टा। धमाका नई दिल्ली बहुत जबरदस्त धमाके कर रहे थे, लेकिन अब यहां पर रवि बनारस मैदान में उतरते हुए आवाज वाले पटाखों के बीच में बिना आवाज के पटाखे को वहां पर जलाया जयवीर पनकुट्टा ने। और धमाके अब दोनों तरफ से हो रहे हैं। 68 पर 3, मैच बिल्कुल नाजुक दौर पर है। यहां से मेक और ब्रेक वाली सिचुएशन, मेक और ब्रेक। यहां स्कोर बन भी सकता है, यहां स्कोर बिगड़ भी सकता है। लेकिन सबसे बड़ी बात यह है कि आज तमाम क्रिकेटरों को 100% देना होगा। बॉलर को बॉलिंग करनी होगी, बैटर को बैटिंग करनी होगी, विकेट कीपर को विकेट कीपिंग करनी होगी, कैप्टन को कैप्टनशिप करेगी, करना ही पड़ेगा। घोड़ा अगर घास से दोस्ती करेगा तो क्या खाएगा? आज घास नहीं खाना है, आज माल कमाने का दिन है। 68 पर 3, रवि को वहां पर बीट करते हुए व्हाट एन ओवर बाय जयवीर पनकुट्टा। जब रनों का सैलाब आया था, रनों को सुखा दिया वहां पर जयवीर पनकुट्टा ने। जयेश, इस बात को भूलना नहीं होगा कि 6 गेंदों में 1 6 था, लेकिन बाकी की गेंदों में पूरी तरह से धमाका के बल्लेबाजों को तहस नहस करके रखा है जयवीर पनकुट्टा ने। पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर असं कुठेतरी वाटत होतं हेही षटक तितकंसं मोठं बनेल। 70 स्पोर्ट्सचे सबस्क्रायबर आपण पाहतोय 5,76,905 झालेत। अर्थात आज तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला कदापि विसरू नका, कारण येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये ही राष्ट्रवादी चषकानंतर मोठमोठे इव्हेंट्स, मोठमोठ्या स्पर्धा आपली वाट पाहत आहेत। 68 ला 3 ही सध्याची स्थिती आपण पाहतोय। 13.7 गतीने धावा आल्यात। या षटकाचा एकंदरीत विचार केला तर या धाव गतीवरती अंकुश लगावणारे हे षटक राहिलं। पण दुसऱ्या बॉलवरती षटकार आला, पुढील 2 बॉलवरती केवळ 2 धावा दिल्या। जयवीरने 2 विकेटही मिळवल्या। कभी खुशी कभी गम असं हे षटक म्हणता येऊ शकतं। पहिल्या बॉलवरती जिथे षटकार आल्यानंतर थोडेसे गम होते, परंतु तदनंतर खुशीही पाहायला मिळाली। मुखाने 8 for 3 आफ्टर 5 ओवर। सरोज प्रामाणिक अर्धशतक के करीब है। प्रशांत गहरत को हमने देखा 24 गेंदों में वो 77 रन बनाए, जो हाईएस्ट इंडिविजुअल स्कोर रहा। विवेक शेलार टीम के कप्तान आखिरी ओवर लेकर अब तैयार होते हुए दूर वाले छोर से। सरोज प्रामाणिक 48 पर खेल रहे हैं। 6 के 6 ओवर बल्लेबाजी उन्होंने की है। वाइड बॉल विवेक शेलार के लिए। ये गलतियां अब कोई जगह नहीं रखती। कहीं मैंने पढ़ा था किताब में, निशान चूक माफ है, नहीं माफ नीचा निशान। निशान चूक सकता है लेकिन निशान चूक माफ नहीं की जाएगी। टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन मी सुमित डेकडे आणि योगेश पेनकर दोघांनाही विनंती असेल आपण टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये लगेच सज्ज राहायचं। ओव्हर टू कॉम्बॉक्स।
बहुत ज्यादा ऊपर उठती हुई गेंद और वाइड दिया। स्कोर आगे बढ़ता हुआ 70। 2 हाफ सेंचुरीज अब तक हम देख चुके हैं, प्रशांत गरत और थॉमस डायस। एक और अर्धशतक की तरफ हम आ चुके हैं। 48 पर खेल रहे हैं सरोज प्रामाणिक, लेकिन प्रामाणिक एक ऐसे प्रामाणिक खिलाड़ी है जो अपने अर्धशतक से ज्यादा टीम की जीत और टीम के स्कोर पर ज्यादा तवज्जो देंगे। और जिस तरह से आज उन्होंने बल्लेबाजी की है, दुर्गापुर और कलकत्ता और पश्चिम बंगाल में भी दर्शक खुशी से झूम उठे हैं। विशोन बालो सत्तर रन 3 विकेटों के नुकसान पर। विवेक शेलार ने 19 रन अब तक खर्च किए हैं। और इसके साथ ही ये चाबुक शॉट और अर्धशतक पूरा करते हुए सरोज प्रामाणिक चाहे जिंदगी हो, चाहे फिल्में हो, चाहे क्रिकेट हो, इट इज नॉट द ओपनिंग, इट इज द क्लाइमैक्स दैट पीपल रिमेंबर। आनंद फिल्म में राजेश खन्ना का वो डायलॉग मुझे आज भी याद आ रहा है, बाबू मोशाए, जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए, पारी भी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए। यहां लंबी भी है, बड़ी भी है और मैच जीतने की उम्दा घड़ी है, क्योंकि यहां पर रन ही रन बनते जा रहे हैं। 76 for 3, प्रामाणिक ऑन 54, नॉट आउट। लेकिन दूसरी पारी अभी बाकी है दोस्तों। इस बार शॉट ऑफ द इवनिंग, व्हाट एन अपर कट। बिल्कुल भूल जाइए हेयर कट और पावर कट, याद रखिए अपर कट। जी 11 राजकोट गुजरात और इराकी 11 डिंगडोंग पुणे। हाँ 50 के लिए 5 है। जैसे इनिंग होएगा ना तब अनाउंस हो जाए। इनिंग के बाद कर सकते हैं। 82 पर 3 सरोज प्रामाणिक का ये 50। बल्लेबाजी झकास, दिखा दिया अपना क्लास। 82 पर 3, जो 88 की हम बात कर रहे थे वो अब संभव है। इस बार एक तगड़ा शॉट है, हालांकि चौका होना थोड़ा मुश्किल है, वहां क्षेत्र रक्षक मौजूद है। 1 को 2 में तब्दील करते हुए रनआउट का खतरा है और आउट हो गए वहां पर रवि बनारस। लेकिन सरोज प्रामाणिक एक धाकड़ पारी, जुझारू पारी कही जाएगी। थ्रो काफी अच्छा रहा आउटफील्ड से और कोई गलती नहीं की विवेक ने। रवि बनारस आउट होते हुए, लेकिन इससे ज्यादा फर्क नहीं पड़ेगा। सरोज के पास अभी भी गेंदें बची हैं खेलने के लिए। विवेक शेलार 31 रन आज खर्च करते हुए। आप देख रहे हैं भारत के महाराष्ट्र और महाराष्ट्र के मुंबई और मुंबई के घाटकोपर में आयोजित राष्ट्रवादी कप, भारतीय राजनीति के शिखर पुरुष और 4 बार, जैसा चंद्रकांत जी ने बताया, मुख्यमंत्री के रूप में जिन्होंने भूमिका निभाई और एक्स डिफेंस मिनिस्टर एज वेल एज एक्स एग्रीकल्चर मिनिस्टर। क्योंकि हो सकता है आज की जनरेशन को हिंदी नाम शायद समझ में ना आए, कृषि मंत्री और संरक्षण मंत्री। सो फॉर द यूथ ऑफ द नेशन, सन्मान्य शरद पवार साहब के जन्मदिन के उपलक्ष्य में आयोजित ये प्रतियोगिता। 83 पर 4, मैच हाई स्कोरिंग है,
हाई वोल्टेज ड्रामा दूसरी पारी में भी मिलेगा। मुंबई का तूफान अभी आना बाकी है। 83 for 4। इस बार धीमी गेंद करने का प्रयास और ये वाइड बॉल। विवेक शेलार थोड़ा सा अपनी लाइन से भटकते हुए नजर आए। कभी कभी थोड़ा दबाव रहता है, मनोवैज्ञानिक दबाव। हाई वोल्टेज मैच में इस तरह की गलतियां होना आम बात है। उंगलियों को फेरना चाहते थे। जयेश, इस वाइड बॉल को आप किस तरह देख रहे हैं मैच के क्लाइमॅक्स में? कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न इथे केला होता विवेक शेलारने, कारण जिथे आपण पाहिलं ना तर त्याने सर्वाधिक धावा या एकंदरीत 2 षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत। कुठे ना कुठेतरी पळवाट सोडण्याचा प्रयत्न असावा। इस बार एक फ्लुएंट ऑन ड्राइव, 1 रन पूरा किया, दूसरे के लिए दौड़ते हुए सरोज प्रामाणिक और 2 रनों को पूरा कर लेंगे बखूबी सरोज प्रामाणिक। छठा ओवर चलता हुआ 86 पर 4। 88 की जो हमने बात की थी वो संभव है। अभी तक इस टूर्नामेंट में 88 चेज नहीं हुए। दूसरी पारी में स्कोर को चेज करना ये थोड़ा मुश्किल है, लेकिन जो मुश्किल है मैं वही करूंगा, आज करूंगा, अभी करूंगा। एफएम कर्नाटका हॉस्पेट का वादा। एक और वाइड बॉल। अब ये सही गेंदबाजी नहीं हो रही है कप्तान द्वारा। माझी कश्ती डुबो नहीं सकता। 87 for 4। सरोज 63 पर खेलते हुए इस टूर्नामेंट का सेकंड हाईएस्ट इंडिविजुअल स्कोर। प्रशांत घरत के नाम पर 77, उसके बाद हम देखें तो 63 और फिर थॉमस डैश 59। का सीधा साइड स्टीन के बाजू से मिसाइल की तरह और सरोज प्रामाणिक की बल्लेबाजी और ये अर्धशतक के लिए टीम के ओनर हेमंत बनियाल साहब की ओर से 5000 रुपए की इनामी राशि उन्हें मैच के बाद दी जाएगी। मुंबई की जनता, कलकत्ता के खिलाड़ी के लिए अगर हम ताली नहीं बजाते तो हम नाइंसाफी कर रहे हैं। सिटी ऑफ जॉय एंड सिटी ऑफ ड्रीम्स कमिंग टुगेदर एंड व्हाट अ लवली बैटिंग बाय सरोज प्रामाणिक। 25 गेंदों में 69 रन, 13 डॉट बॉल, 5 सिंगल, 1 डबल और 2 चौके और 9 छक्के। दैट इज प्रामाणिक फॉर यू। आइए चलेंगे अब बालाजी 11 राजकोट और इराकी 11 डिंगडोंग पुणे के टॉस के लिए। ये टॉस को अंजाम कर रहे हैं प्रतियोगिता सम्राट चंद्रकांत जी शेटे। टॉस घेतोय पहिल्यांदा, त्यानंतर दिदींचं गाणं पुन्हा एकदा होऊन जाऊ द्यात। मी विनंती असणार आहे या ठिकाणी खास श्रीवर्धनवरून मॅच पाहण्यासाठी मेंदडीचे सुपुत्र जाहीदभाई नजीर आणि त्याचबरोबरीने नवीदजी करदमे, खास दोन्ही क्रिकेटप्रेमी श्रीवर्धन उपस्थित राहिलेले आहेत, तर त्यांना विनंती असेल या मॅचचा टॉस करण्यासाठी। टॉस केला जातोय या महत्त्वाच्या मॅचचा। बालाजी राजकोट गुजरात, दुसऱ्या बाजूला इराकी 11 महाराष्ट्राचे 2 सुपुत्र आणि टॉस जिंकला जातो योगेश पेनकर। योगेश, या अगोदरच्या मॅचमध्ये देखील चांगला आपला परफॉर्मन्स पाहायला मिळाला। टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? आणि आता मी तर म्हणेल या अंगामध्ये जसं तुम्ही काल सांगितलं की पहिल्यांदाच असं झालं की आमचे सगळे प्लेयर आलेत आणि आता काय म्हणाला, हळूहळू टीम बनते? हो, नक्कीच बनते आणि पहिला टॉस जिंकून आम्ही फिल्डिंग करू आणि मजा येते। पूर्ण टीम असल्यावर जे खेळायचा एक पॅशन येतो ते दुसऱ्यांच्यात जाऊन 4-5 प्लेयर खेळण्यात मजा येत नाही, त्यामुळे सगळे प्लेयर जरा एक्साइटेड खेळायला आणि चांगला खेळलो तर नक्की जिंकू। नक्कीच, म्हणजे प्रेक्षकांना उत्कंठ असते की योगेश पेनकर इन ॲक्शनमध्ये कधी आहे, येत आहेत, डिंगडॉंग टीम कधी मॅच आहे, ही सुद्धा विचारणा केली जात असते सातत्याने आणि आज देखील किंवा कालही खूप मोठ्या संख्येने ती गर्दी पाहायला मिळाली होती, त्यामुळे प्रेक्षकांच्या नजरा तुमच्यावर देखील असतील। खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील। सुमित, ज्या वेळेला सुमित मोठ्या स्पर्धेत उतरतात सुमितवर सगळ्यांच्याच नजर असतात, त्याचं कारणही आहे सुमित यांचा सक्सेस किंवा मोठ्या स्पर्धेमध्ये उतरताना एका पॉझिटिव्ह एनर्जीने आणि एक चांगली टीम घेऊन उतरताना पाहायला मिळत असतात। तेच राष्ट्रवादी चषकाविषयी टूर्नामेंट तर चांगलीच आहे आणि मी पण टॉस जिंकलो असतो पहिला फिल्डिंगच केली असती, कारण बॅट्समन तेवढे होते आणि बॉलर्स पण ॲक्च्युली साईड चांगली आहे, पण नॉकआउट गेमला ऑलवेज प्रेशर गेम असतो, सो प्रयत्न करू आम्ही चांगले रन्स अचीव्ह करायला, ज्याने की बॉलर्सला थोडंसं इझी होईल। सुमित, तुम्हाला इन ॲक्शन पाहिला किंवा योगेश पेनकर, सुमित ढेकळे अशी जी लढत आहे ती पाहायला सगळेच उत्सुक आहेत। एका बाजूला कृष्णा सातपुते आहेत, एका बाजूला तुमच्याकडे फरदीन आहेत किंवा दोन्ही बाजूची स्टार कास्ट आहे, अगदी जबरदस्त आहे, त्यामुळे प्रेक्षकांच्या नजरा या मॅचवर देखील लागलेल्या आहेत, त्यामुळे जशी मॅचला सुरुवात होईल सगळ्यांना उत्कंठ असणार आहे। खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद आमच्या दोन्ही मान्यवरांचं आणि त्याचबरोबर जाऊयात या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे।
पाहत राहा 70-70 स्पोर्ट्स आणि राष्ट्रवादी चषक. धन्यवाद. चषक 2023 आज या स्पर्धेचा सांगता सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, देशाचे माजी कृषी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी चषकाचं आयोजन. राखीताई जाधव दीदी अध्यक्ष आहेत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आणि त्यांच्या माध्यमातून हे आयोजन केलं गेलंय. पहिलं सत्र नुकतंच इथे संपलंय आणि दिल्ली धमाकाने काय बॅटिंग केली. सरोज प्रामाणिक एकटा लढला, 69 नाबाद, 69-25 बॉल मध्ये. संजू कनौजिया 12, जगत सरकार 4, करण अंबाला खातं खोलू शकलेला नाहीये आणि रवी बनारसचं देखील खातं उघडलेलं नाहीये. गोलंदाज दुसऱ्या बाजूला FM हॉस्पेट कर्नाटका रायगडचे थोडेसे महागडे ठरले. अंकुर सिंग 21 धावा, 1 षटक. जयवीरने चांगलं कमबॅक करून दिलं होतं, 2 विकेट घेतल्या, 8 धावा खर्च केल्या. राकेश कहर 2 षटक, 1 विकेट, 20 धावा. विवेक शेलार सर्वात महागडा गोलंदाज या डावामध्ये ठरला, 2 षटकामध्ये 42 धावा त्याने खर्च केल्या. 93 धावा फलकावर लागल्या. 94 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग आता इथे करायचा आहे 36 बॉल मध्ये. 36 चेंडू आणि 94 धावा, 36 गेंदे, 94 रन. हे समीकरण या मॅच मध्ये असेल FM हॉस्पेट कर्नाटका रायगड साठी. सलामीची जोडी राकेश कहर आणि त्याच्या बरोबरीने असेल थॉमस डायस. ताई पॅकर्स पालघरच्या विरुद्ध खेळत असताना थॉमस डायसने 59 रन, 59 धावांची खेळी केली होती. राकेश कहरचा देखील कहर त्या मॅच मध्ये आपण पाहिला होता, ग्रुप बी चा शेवटचा सामना, तो या टीमने जिंकला. सर्वाधिक मोठी धावसंख्या उभारली आणि आता तेच 2 सलामीवीर. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना संपलेला नाहीये. जरी पहिल्या डावात 93 झाले, दुसऱ्या डावामध्ये चेस करण्याची क्षमता या टीमकडे आहे. नेक्स्ट मॅच बालाजी 11 राजकोट आणि इराकी 11 डिंगडॉंग पुणे. त्याच्यानंतर सामना असेल प्रशांत दादा सपकाळ PCMC NB अवध विरुद्ध किंग्स 11. असे संघ आज खेळताना दिसतात. मॅच स्टार्ट करा लवकरात लवकर, जास्त वेळ घेऊ नका. आज वेळेच्या मर्यादेत लक्षात घ्या, फास्ट क्रिकेट खेळा. मॅच ऑन, 94 टू विन. FM 11 कर्नाटका रायगडच्या समोर दिल्ली धमाका हेमंजी बनियाल यांचा हा संघ आहे. आज काय बॅटिंग केली सरोज प्रामाणिकने. पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये बर्थडे बॉय होता सरोज प्रामाणिक. वाढदिवसाच्या दिवशी बॅटिंग झाली नाही, परंतु आज प्रिन्स ऑफ दुर्गापूर वेस्ट बेंगॉलचा खेळाडू सरोज प्रामाणिक बरसला आणि त्याने 69 धावा नाबाद केल्या. पहिले षटक अविनाश राणा बब्बू पॉवर प्लेच्या दरम्यान गोलंदाजी करताना दिसेल. मॅन्डेटरी पॉवर प्ले, प्रचंड गर्दी प्रेक्षकांची. आज गर्दीचे रेकॉर्ड मोडले जातील या ग्राउंडवरचे. भरपूर मोठ्या प्रमाणात सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत राष्ट्रवादी चषकामध्ये. मॅच ऑन, पहिला बॉल टाकण्याच्या तयारीत अविनाश राणा. पहिलाच बॉल अक्षरशः फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. थॉमस डायस नावाचं वादळ मैदानामध्ये पहिला राष्ट्रवादी चषक षटकार. स्फोटक फलंदाजीसाठी जाणला जाणारा थॉमस डायस मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि पहिल्या बॉलवरती आपण आल्याची जाणीव त्याने करून दिली आहे. ऑन साइडला ठोकलेला हा षटकार, षटकारानं खातं खोललंय. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक चांगली सुरुवात ही अपेक्षित असते आणि ती सुरुवात इथे प्राप्त झाली आहे. पहिलाच बॉल ऑफ कटर होता, पडल्यानंतर आतमध्ये येणारा, जसा आत आला तसा बाहेरचा रस्ता दाखवलाय. समोरच्या ब्रिजवर मारलाय थॉमस डायसने. त्याच्या विरुद्ध तुम्ही लेग कटर टाका, ऑफ कटर टाका, पूर्वीच तयार असतो. हँड अँड आय कोऑर्डिनेशन पहा त्याचं. असं वाटतं की डगआउट मधूनच सेट होऊन आलाय, असं वाटतं की परवापासूनच सेट आहे, कारण तिन्ही मॅच मध्ये 25+ धावा त्यांनी केल्यात.
सेकंड मॅच मध्ये 35 नाबाद, त्याच्यानंतर 59 धावा. त्याच्या अगोदर देखील त्याच्या बॅट मधून धावा आल्या होत्या ताई पॅकर्सच्या विरुद्ध खेळत असताना, ज्यावेळेला प्रशांत घरतने एक मोठा डाव रचला होता. 70-70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनलवर सध्या तुम्ही या स्पर्धेचा आस्वाद घेताय. 5,80,000चा टार्गेट आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, लगेच लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका, नोटिफिकेशनला ऑल सेट करा, म्हणजेच अनेक स्पर्धा तुम्हाला एका क्लिकमध्ये तुमच्या स्मार्टफोन आणि टीव्हीवर पाहायला मिळतील. थॉमस पहिला बॉल षटकार. अविनाश राणा उर्फ बब्बू, थोडासा दबाव नक्की असेल याच्यावर, कारण लक्ष मोठं आहे. 94 करायचेत. सेकंड इनिंग मध्ये कोणतंही लक्ष ज्यावेळेला चेस करण्यासाठी उतरतो खेळाडू, थोडासा दबाव असतो, परंतु थॉमस एक वेगळा खेळाडू आहे. हाफ ट्रॅकर इथे चपराक मारली आहे बॉलवर, बॉलला पाठवले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. हे विसरून चालणार नाही हा खेळाडू. अर्थात खऱ्या अर्थाने एकंदरीत पाहिलं तर एका वर्षीच्या हंगामामध्ये 53 अर्धशतक ठोकणारा, अर्धशतकांचा बादशाह, मुंबईचा खडूस खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. हे त्याचे गुण आहेत, कारण मुंबईचे खेळाडू नेहमीच आपली विकेट, आपल्याला प्रतिस्पर्ध्याला विजय आणि धावा या सहजासहजी देत नसतात. चांगल्या रीतीचा स्ट्रोक पुन्हा एकदा पाहायला मिळाला. 2 षटकार 2 चेंडूवरती आलेत. पुन्हा एकदा ऑफ ब्रेकचाच इथे वापर केला होता. पडल्यानंतर शॉर्ट बॉल म्हणजेच मेजवानी होती थॉमस डायस साठी. मागे गेला, सकाळी उठला, वर्तमानपत्र वाचलं अक्षरशः थॉमस डायसने, आणि त्याच्यानंतर चहा पाणी झाल्यानंतर बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एवढा वेळ मिळाला थॉमस डायसला, परंतु आता संध्याकाळी देखील त्याच्या क्रिया बदलतात. मैदानात उतरल्यानंतर फक्त षटकार चौकारांची भाषा त्याची बॅट बोलते. पहिल्या 2 बॉलवर 12 धावा. 12. सुरुवात ठोस. तिसरा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. थॉमस डायस ही इज ऑन फायर नाव. सलग 3 बॉलवर 3 षटकार इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. यावेळेला पुन्हा एकदा आतमध्ये येणारा बॉल, इन कटर म्हणजेच ऑफ ब्रेक, त्याला पाठवला मिड विकेटच्या पलीकडे. 6 धावा. एकाच टप्प्यावरती निरंतरने गोलंदाजी केली जाते. त्याच्यावरती चढवणारे हल्ले, मैदानाच्या आतमध्ये धावांचा अक्षरशः पाऊस पाडलाय. पूर सदृश्य स्थिती इथे निर्माण केली आहे. या एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना हाफ ट्रॅकरचे बॉल तिन्ही आता आले होते. तिन्ही चेंडूवरती पूल चांगल्या रीतीने केलेत आणि तेही सक्सेसफुल. 18 आहेत. बब्बूला काय करावं हा प्रश्न पडलाय, घामाघूम झालाय, कारण मैदानामध्ये थॉमस डायस नावाचं वादळ घोंगावतंय. पहिल्या 3 बॉलवर 3 षटकार, 600चा स्ट्राईक रेट. थॉमस डायस कडे कार असेल तर तो 6व्या गेअरमध्ये तिला चालू करत असेल असंच वाटतंय आजच्या दिवसाच्या खेळामध्ये पाहिल्यानंतर त्याची फलंदाजी. कारण पहिले 3 बॉल त्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलेत. 3ही षटकार ऑन साइडला नाही. हायलाइट्स पहा. पहिला ब्रिजवर, दुसरा बॉल तर भरपूर शॉर्ट बॉल होता, जागा दिली, चपराक स्क्वेअर लेगला उडवला. तिसरा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट, पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 3 षटकार ऑन साइडला. थॉमस राऊंड विकेट. चौथा येईल असं वाटतंय. हो, चौथा षटकार मिड विकेटला. 4 बॉल मध्ये 4 षटकार. बॅटिंग आवडली असेल तर थॉमस साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. 4 बॉल आणि 4 षटकार ठोकले थॉमस डायसने. ही इज ऑन फायर नाव. दहिसरचं हे वादळ घोंगावतंय आचार्य यात्रे क्रीडांगण, पंतनगर घाटकोपर येथे. थॉमस डायस 4 चेंडूवरती 4 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. अभी देखे कहा है जलवे तुमने हमारी उडान के, वो और होंगे जो डर गए देखकर आसमान के. कालपर्यंत त्याच्या बॅट मधून या स्पर्धेमध्ये 128 धावा होत्या. अर्थात या 4 षटकारांनी 150 धावा या स्पर्धेतल्या पूर्ण करणारा पहिला बॅटर राहिलाय थॉमस डायस. एकाच बाजूला ऑन साइडला त्याच्या बॅट मधून फटके येत आहेत, हे मात्र विशेष आहे. आतापर्यंत 4 मारलेत आणि 4च्या 4 फटके ऑन साइडला त्याने ठोकलेले आहेत. भरपूर कमी वेळेला पाहायला मिळतं की ऑन साइडला 4 बॉल मध्ये 4 षटकार. युवराजचं उदाहरण घ्या, वेगवेगळ्या बाजूला त्याने ब्रॉडला षटकार मारले होते 2007च्या T20 विश्वचषकात. परंतु थॉमस ही देखील स्पर्धा विश्वचषकापेक्षा कमी नाहीये. ज्या पद्धतीने तुम्ही प्रेक्षकांची संख्या पाहताय, ही आपल्या राखी दिदींची स्पर्धा आहे. पाहत राहा, ऐकत राहा. राष्ट्रवादी चषक पहिल्याच या महत्वपूर्ण सामन्यामध्ये प्ले ऑफच्या धावांचा पाऊस पडतोय. पहिल्या डावात सरोज प्रमाणिकचा शो होता, आता थॉमसचा आहे. 5वा बॉल ऑन साइडला खेळलाय, पुन्हा एकदा ऑन साइडलाच मारतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव
आता बब्बूने सुटकेचा निश्वास सोडला असेल आणि आपसुकच स्वतःशी बोलला असेल, बच गया. शेवटचा बॉल या ओव्हरचा, लास्ट बॉल असेल. शेवटी बब्बूने देखील एक बॉल चांगल्या टप्प्यावर टाकला अविनाश राणाने. या बॉलवर त्याला कमबॅक करावं लागेल. आता लेफ्टी बॅटर त्याच्या समोर आहे, राकेश कहार, मॅन फ्रॉम अहमदाबाद. खेळण्यासाठी आलाय थॉमस डायस. 25 धावांची खेळी केली आहे. एका सामन्यामध्ये 59 केल्या होत्या ताई पॅकर्सच्या विरुद्ध. पहिल्या मॅच मध्ये हारले होते त्यांच्याच विरुद्ध. प्रशांत घरतने 77 केल्या होत्या. अविनाश, शेवटचा बॉल चांगल्या टप्प्यावर त्याने टाकलाय. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये आले 4 षटकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 25 विदाउट लॉस. टीम FM11 हॉस्पेट कर्नाटका रायगड. 25 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. अक्षरशः थॉमस डायस बरसला गोलंदाजांवरती. आतिशबाजी शुरू आपने की थी, खतम हम करेंगे, हेच जणू सांगण्याचा प्रयत्न त्याने केलाय. 70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनल वरती तुम्ही आहात तर 5,77,090 सबस्क्रायबर पूर्ण केलेत. आजच्या दिवशी 5,80,000चा टप्पा ओलांडेल 70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनल, यातही मात्र शंका नसेल. 25 धावा पहिल्या षटकाच्या अंती आहेत. एक षटकाचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि थॉमस डायस नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय. 2900 सबस्क्रायबर पाहिजेत आणि तुम्ही जर पाहत असाल आणि हे कॅमेऱ्यामध्ये दिसतात ते सर्वच का प्रेक्षक, हाय बाय हॅलो सुरू आहे आणि तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तुम्ही केंद्रबिंदू आहात. तुम्ही अक्षरशः डोक्यावर घेतली ही स्पर्धा. मुंबईच्या अग्रमानांकित स्पर्धांच्या यादीमध्ये देखील ही स्पर्धा आता घर करून चालली आहे. सुप्रीमो ट्रॉफीचे जनक कालच इथे उपस्थित झाले होते, संजय भाई पोतनीस आणि नौशाद भाई चिखलगार यांची देखील स्पर्धा येते, प्रहार ट्रॉफी. ही स्पर्धा तुम्ही राष्ट्रवादी चषक पाहताय. महाराष्ट्रात आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं देखील थोड्याच दिवसामध्ये बिगुल वाजले जातील. 2 तारखेपासून 6 तारखेपर्यंत जानेवारीच्या ती स्पर्धा रंगेल आनंदवाडीमध्ये. कोकणात आणखीन एक मोठी स्पर्धा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, तिचे वेध लागलेत. शक्ती ट्रॉफी सचिन यशवंत गोळेसाहेब यांची ती स्पर्धा, तिचेही वेध लागलेत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक याही स्पर्धेचे वेध लागलेत. 18 जानेवारीपासून 28 जानेवारीपर्यंत ती स्पर्धा रंगेल. अशा अनेक स्पर्धा आहेत. मग 70-70चा ग्रामीण धमाका, बिग बॅश. चला जास्त वेळ घेऊ नका, मॅच सुरू ठेवा, फास्ट खेळा. अनुराग सारशर सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी करताना दिसेल. 70-70 कडून ग्रामीण धमाका, बिग बॅश. 70-70 कडून अंडर-24 चॅम्पियन्स ट्रॉफी त्याचंही आयोजन केलं जाईल. अशा अनेक स्पर्धा तुमच्या भेटीला येतील 70-70 स्पोर्ट्सवर, पाहायला विसरू नका. तुम्ही पाहताय सध्या राष्ट्रवादी चषक. पहिले षटक 25 धावा. दुसऱ्या षटकाची सुरुवात अनुराग सारशर. पहिलाच बॉल ड्रायव्हिंग लेंथवर होता. खूपच चांगला कव्हर ड्राईव्ह. डीप मध्ये फिल्डर आहे, करण अंबालाकडे बॉल जातोय, सिंगल इथे मिळेल. अनुराग सारशर, नाव अनुराग आहे परंतु त्याच्या गोलंदाजीमध्ये अनुशासन पाहायला मिळतं. नेहमीच चांगली गोलंदाजी करत आलाय प्रत्येक स्पर्धेमध्ये. एक चांगला गोलंदाज आहे अनुराग सारशर. दोन लाख प्रेक्षकांनी आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये ही स्पर्धा पाहिली आणि 16 लाख प्रेक्षक आपल्या बरोबर राष्ट्रवादी चषकामध्ये जोडले गेलेले आहेत. आणि हा आकडा जर 4 लाखाने आज वाढला तर 2 म्हणजेच 20 लाख प्रेक्षक आज राष्ट्रवादी चषकामध्ये 70-70 स्पोर्ट्स बरोबर जोडताना दिसतील. 16 लाख प्रेक्षकांनी आतापर्यंत ही स्पर्धा पाहिली आहे अशी माहिती येते. समोर फटका मारायचा होता, हवेत आहे, क्षेत्ररक्षक चाललाय, झेल खाली, चांगला झेल तिथे टिपलाय क्षेत्ररक्षकाने. संजू कनौजिया, संजू आहे तर शक्य आहे. फलंदाज राकेश कर आउट. एक रोचक, रोमांचकारी, रोमहर्षक अशी लढत म्हणता येईल या मॅचला. कारण पहा ना, पहिल्या षटकामध्ये 25 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये जसा अनुराग सारसद आला तो विकेट घेऊन आला आणि पहिल्या बॉलवरती एक मोठा स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करत असताना जिथे लेफ्ट हँडर बॅटर राकेश कहर बाधून तंबूच्या आथऱ्याला परतताना पाहायला मिळतोय. त्याने पहिला बॉल फेस केला होता. ऑन साइडला स्ट्रोक तिथे कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जाणाऱ्या चेंडूवरती एक मिस टायमिंग अटेम्प्ट म्हणता येईल. अनुराग सारशर हा असा गोलंदाज आहे की त्याचा नॅचरल लेग ब्रेक तो टाकत नाही. लेफ्टी बॅटरसाठी तो बॉल दुसऱ्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतो, ही खासियत राहिली आहे त्याची.
हा बॉल देखील थोडासा बाहेर म्हणजेच लेफ्टी बॅटरसाठी आउट कटर बाहेर होणारा बाहेर जाणारा बॉल होता आणि तिथेच फसलाय बॅटर राकेश कहर. नवीन बॅटर लेफ्टीला रिप्लेस करत असताना लेफ्टी बॅटर मॅन फ्रॉम कामोटे सुनील चावरी. लेदर क्रिकेट चांगला खेळला या हंगामामध्ये सुनील. प्रत्येक स्पर्धांमध्ये चांगला खेळ दाखवला. NB ट्रॉफी मध्ये देखील तो चांगला खेळताना दिसला असा सुनील चावरी मैदानामध्ये उतरेल. थॉमस डायस 26 वर आउट झाला नुकताच राकेश कहर. गोलंदाजी मार्कवर अनुराग सारशर. अनुशासन काय असतं गोलंदाजी मधलं ते इथे दिसतंय. काटेकोरपणा तुमच्याकडे तुम्ही केलेली प्रॅक्टिस ती सत्यात कशी उतरवली जाईल या क्रिकेटच्या परिपटलावर 22 यार्ड मध्ये तुम्ही कसा खेळ करता उर्वरित ग्राउंड मध्ये तुम्ही कसे वावरता याला जास्त महत्व असतं आणि तेच इथे दाखवत असताना अनुराग सारशर चांगली बॉलिंग त्याच्याकडून विकेट मिळवली आहे. 8 बॉल मध्ये धावा झाल्या 26. लेफ्टी बॅटर मैदानामध्ये सुनील चावरी. सुनील साठी परफेक्ट यॉर्कर. वाह काय बॉलिंग आहे. या अगोदर विकेट मिळाली आणि त्याच्यानंतर भन्नाट यॉर्कर इथे टाकत असताना सुनील चावरीच्या विरुद्ध अनुराग सारशर. आत्मविश्वास आता मात्र संचारू लागलाय. वेगाने चेंडू टाकला होता. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता अगदी सटीक लेंथ आणि लाईन वरती पाहायला मिळाला होता. एक टो क्रशर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अनुरागने चांगलं क्षेत्ररक्षण इथे केलंय. मला एक गोष्ट चांगली वाटली की सन्मान दिल्यानंतर मान डोलावली सुनील चावरीने. त्यांनी रिस्पेक्ट दिला या बॉलला. फुल टॉस होता. ऑन साइडला फ्लिक करत असताना मनगट वळवलंय. करण अंबालाच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमा पार. येतोय राष्ट्रवादी चषक चौकार. सुनील चावरी देखील मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर सांगतोय नाही चालणार रणबंदी. लोअर फुलटॉस बॉल बनवला आणि जसं फ्लिक ऑफ द रिस्ट ऑन साइडला केवळ दिशा दिली आणि हा स्ट्रोक अटेम्प्ट करत असताना चौकार प्राप्त केलाय. 30 धावा फलकावर. चांगली फलंदाजी सुनील चावरीची. पहिला बॉल सन्मान दिला. सन्मान देणं गरजेचं असतं ज्या वेळेला एक चांगला गोलंदाज तुमच्या समोर खेळतो. खरपूस समाचार त्यानंतरच्या खराब बॉलचा घेतला. हेच तर क्रिकेटचं परिसूत्र आहे. आणि अनुराग सारशर त्याच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 धावा 1 विकेट त्याने घेतली आहे. आता पाहूया कोणती लेंथ हिट करतो या खेळपट्टीवर अनुराग. चांगला ड्राईव्ह इथे कव्हर्सला डीप मध्ये फिल्डर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. वाह काय थ्रो होता. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घ्यायची आहे परंतु थॉमसला माहिती आहे ज्या पद्धतीने दर्जा आहे स्टँडर्ड आहे क्षेत्ररक्षणाचा दिल्ली धमाकाचा. इथून जर धाव चोरण्याचा प्रयत्न केला तर कदाचित रनआउटची विकेट होऊ शकते. त्याच्यामुळे जास्त जोखीम घेतलेली नाहीये थॉमसने. सुरळीत चाललंय. थॉमसला माहिती आहे त्याच्या विकेटचं काय महत्व आहे या मॅच मध्ये. 26 वर खेळतोय थॉमस. या ओव्हर मध्ये धावा आल्या 6. शेवटचा बॉल अनुराग सारशरचा. फेस करताना दिसेल थॉमस डायस. शॉर्ट पाइन लेग शॉर्ट थर्ड मॅन बॅकवर्ड गली पॉइंट. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. फ्रंट फुटवर येऊन थॉमसच्या माध्यमातून लॅप करायचा होता बॉलला परंतु सरळ जातोय तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातात. ओव्हरची होते समाप्ती. जगतने हा बॉल अडवला. चांगलं षटक मी म्हणेन. या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या अनुराग सारशरने आणि या मॅच मध्ये पुनरागमन करून दिलं दिल्ली धमाकाला. 2 ओव्हरचा खेळ संपतो. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 31. महत्वाची सूचना जशी आपण सुरुवातीला देखील केली गेली होती. मॅन ऑफ द सिरीज किंवा वैयक्तिक पारितोषिकासाठी ज्या या ठिकाणी सायकल आहेत किंवा सिरीजसाठी 4 व्हीलर कार आहे परंतु यासाठी पात्र तेच संघ ठरतील जे अंतिम 3 मध्ये जातील. म्हणजे अंतिम 3 मध्ये जे खेळाडू दाखल होणार आहेत तेच या सगळ्या पारितोषिकाला पात्र ठरतील याची नोंद सगळ्यांनीच घ्यायची आहे. प्रत्येक काढलेल्या रनसाठी 1 पॉइंट आणि प्रत्येक काढलेल्या विकेटसाठी 7 पॉइंट आहेत याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. ओ टू कॉम्बॉक्स. 24 चेंडू आणि 63 धावा. 63 फ्रॉम 24 मॅच ऑन. या मॅच मध्ये थॉमस विजयानी पराभवातलं अंतर आहे. करंट रन रेट आणि रिक्वायर्ड रन रेट दोन्ही आकड्यामध्ये 15 दिसतात. पॉइंटला जास्त महत्व नसतं कारण पॉइंटला नंतर कोणी विचारत नाही. अभ्यासात देखील किती पॉइंट किती मार्क मिळाले फिगरच सांगतो आपण. 67% मिळाले 70% मिळाले 23 ला 1. कंपॅरिझन जर पाहिलं तर 31 ला 1. त्याच्यामुळे थोडासा पुढे हेमंतजी बनियाल तारिफजी सय्यद तिथे आहेत डगआउट मध्ये दिल्ली धमाकाच्या. अरे हेमंतजी बनियाल यांनी 5,000 रुपयाचं पारितोषिक नक्की जाहीर केलं होतं सरोज प्रामाणिकच्या अर्धशतकासाठी.
परंतु सध्या जर पाहिलं तर अनुराग शार्शरच्या त्या ओव्हरने यांचं कमबॅक झालंय. हेमंत बनियाल जर पाहिलं तर सर्वात मोठं असं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या माध्यमातून क्रिकेटच्या प्रमोशन आणि डेव्हलपमेंटसाठी महत्त्वाची पावलं उचलली गेलीत आणि त्यांना तेवढीच चांगली साथ लाभली तारिफ सय्यद यांची. कारण क्रिकेटसाठी ही दोन्ही व्यक्ती नेहमीच सोबत येतात आणि 70-70 धमाका सिरीज तुमच्या भेटीला घेऊन येतात. खरं अंबाला पहिलाच बॉल फुलर लेनचा होता ऑन साइडला अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. फिल्डर बॅकअप देतोय बॉल सुटला आणि 2 धावा इथे रोखू शकणार नाहीत सुनील चावरीच्या. या धावा रोकाव्या लागतील दिल्ली धमाकाला. डबलने टीमची धावसंख्या 33. एक मोठी इनिंग खेळल्यानंतर देखील डेडिकेशन चांगलं आहे मी म्हणेन सरोज प्रामाणिकचं, कारण तो मैदानाच्या आतमध्ये धावा बनवण्यासाठीही तितकासा मेहनत करीत होता, परंतु तदनंतर उत्तरार्धादाखल धावा रोखण्यासाठी मेहनत घेतोय. अर्थात संघाचा कर्णधार आहे, तारणहार आहे, त्याला ठाऊक आहे आपण नेता आहोत आणि त्यासाठी तो लढवय्या वृत्तीने लढतोय. करण अंबाला भारतीय टेनिस क्रिकेट जगतातला उभरता ऑलराऊंडर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. रनआउटची संधी आहे, डायरेक्ट हिट करावा लागेल परंतु बॉल शोधावा लागेल त्याच्यासाठी अविनाश राणाला. बॉल हातामध्ये निसटतोय त्याच्या, सिंगल इथे मिळेल. हा थोडासा दबाव आहे पहिल्या षटकातला. 4 षटकार आल्यानंतर थोडंसं बॉडी लँग्वेज दिसतं. कुठलाही खेळाडू कितीही अव्वल दर्जाचा असला तर त्याच्या विरुद्ध ज्यावेळेला आक्रमण होतं त्यावेळेला थोडेसे धाबे दणानतात. हा स्वभाव आहे माणसाचा. टीमची धावसंख्या 34, 34. मानसिक दबाव, मानसिक दडपण. क्रिकेटमध्ये थोडंसं झुगारून तुम्हाला योग्यतेने खेळ करणं गरजेचं आहे, परंतु हा क्रिकेटचा खेळ तुम्हाला सगळ्याच गोष्टी शिकवतो. मानसिक दडपण कसं झुगारायचं तेही शिकवतो. भरती आणि ओहोटी येत असतात माणसाच्या लाईफमध्ये, आयुष्यात. क्रिकेटमध्ये देखील तसंच आहे. एक संघ जिंकतो तर एक संघ पराभूत होतो. थॉमस डायस कमी गतीने टाकलेला कटर होता, यावेळेला थोडासा हवेत होता. फॉलो थ्रू मध्ये बॉल थोडासा दूर राहिला करण पासून आणि करणने लगेच डोक्याला हात लावले. हा जर बॉल त्याच्या रडार मध्ये असता तर इथे करण झेपावला असता, हे मात्र नक्की. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी जिथे पाहायला मिळते करण अंबालाची, कारण आपण पाहिलं ना तर तो ज्या पद्धतीने इम्पॅक्ट पाडू शकलेला नाहीये बॅटिंग करत असताना. तो जास्तीचे प्रयत्न करतोय धावा कमी देण्याचा. 3 चेंडू त्याने हाताळल्यात, धावा खर्च केल्यात त्या 4. इथे विकेट मिळवणं गरजेचं राहणार आहे धावा रोखण्याऐवजी. 35 रन, 35, लॉस ऑफ 1 विकेट. चांगला बॉल, यावेळेला स्क्वेअर ड्राईव्ह करायचा होता. बॅटची कडा घेतली, फ्लाय स्लिप मध्ये बॉल अडवलाय. करण सांगत होता थ्रो कर, किरण होता तिथे. आवश्यकता असता विकेटची चर्चा आपण करत होतो. ही सिंगल जरूर आली आहे. 36ला 1 अशी परिस्थिती पाहायला मिळते. विकेट ज्या वेळी येतात ना प्रतिस्पर्धी संघावरती एक मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित होतो. नवीन येणारा बॅटर त्याच्यावरती टेन्शन निश्चितच असतं आणि अशा परिस्थितीमध्ये प्रतिस्पर्धी संघाविरोधात आपण एक मोठी विजय प्राप्त करू शकतो. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या त्या विकेट घ्याव्या लागतील. ट्रायडंट लॉजिस्टिक धमाका बिग बॅश लीग मध्ये करणने टाकलेले यॉर्कर नेहमीच आठवणीत राहतील. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. समोर फलंदाज थॉमस. पुन्हा एकदा यॉर्कर लेंथवर बॉल होता. ड्राईव्ह करत असताना कव्हर्सला डीप मध्ये फिल्डर येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. जगत सरकार सिंगल इथे मिळेल. टीमची धावसंख्या 37, 37, लॉस ऑफ 1 विकेट, 37 रन, 20 गेंदे 58, 58 फ्रॉम 20. उन्नीस गेंदे 58. 57, 19 गेंदों में 57 रन. हे समीकरण आहे या मॅच मध्ये. 19 चेंडू 57 धावा. सुनील चावरी. हा बॉल खूप महत्वाचा आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. मोमेंटम कुठल्या दिशेला जाईल हे पाहायचंय. ते रायगडच्या दिशेला की दिल्ली धमाकासाठी. राऊंड विकेट. चांगला फटका इथे कव्हर्सला उडवलाय बॉल. सुनील चावरीच्या बॅट मधून एक चांगला फटका, नेत्रदीपक फटका. चांगलं टायमिंग, कव्हर्सला षटकार. फुलर लेनच्या बॉल वरती एक्स्ट्रा कव्हरला हा दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. न थकता न थांबता न हारता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हारतं. प्रयत्न चांगले आहेत सुनील चावरेचे हेच म्हणता येईल या स्ट्रोक साठी, कारण 7 बॉल वरती तो 15 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय. 9 बॉल फेस केले थॉमस डायसने, तो 28 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय. 43 ला 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. उलट 18 बॉलचा खेळ शेष आहे आणि 18 बॉल मध्ये जिथे या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आवश्यकता आहे ती अर्थात
जिथे आपण पाहतोय 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून 5,77,229 सबस्क्रायबर पूर्ण करण्यात आलेत. 43 धावा धावफलकावरती आहेत. आवश्यकता असेल ती या मॅच मध्ये 51 धावसंख्येची. 18 बॉल आणि 51 ची आवश्यकता. 18 गेंदे 51 रन, 51 फ्रॉम 18. 18 गेंदे 51 रन, 18 चेंडूमध्ये 51 धावा करायच्या आहेत. कोणी भोपू कोणी बिगुल घेऊन आलाय. ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षक आनंदित आहेत. सुट्टीचा दिवस एन्जॉय करतात. क्रिकेटच्या बरोबरीने राष्ट्रवादी चषक. आता खेळ नशिबाचा राहिलेला नाहीये. इथे तुमची क्षमता, इथे तुमची कुवत, इथे पणाला लागली आहे, प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्याच्यामुळे खेळ दोन्ही बाजूने बरोबरीत राहील. थॉमस डायस अजूनही किल्ला लढवतोय. ज्या पद्धतीने सरोज प्रामाणिक खेळला पहिल्या इनिंग मध्ये. अनुराग सारशर फुल टॉस आणि इथे मात्र स्वीप करत असताना बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चुकला की ठोकला षटकार. फटक्यासाठी इतकंच म्हणता येईल. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, लुकिंग लाईक वाव. ऑन साइडला एक स्लॉक स्वीप करत असताना लोअर फुलटच बॉल वरती एक घणाघाती स्ट्रोक पाहायला मिळाला. तो अर्थातच थॉमस डायसच्या बॅटमधून. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू म्हणून का त्याची गणना करण्यात येते ते मैदानाच्या आतमध्ये त्याची प्रचिती देणारी ही इनिंग पाहायला मिळते. वेगाने धावा धावफलकावरती पुढे सरकतात. 49 धावा धावफलकावरती आहेत. 49. मागचा पाय वाकवला. बैठक स्क्वेअर लेगच्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटकार. प्युअर टायमिंग, सीधी बात, नो बकवास. याच उक्तीवर खरा उतरलाय आतापर्यंत थॉमस डायस. टीमची धावसंख्या 49. 49. 17 गेंदे 45 रन, 45 फ्रॉम 17. 17 चेंडूमध्ये 45 धावांची आवश्यकता. थॉमस डायस 34 नॉट आउट. 340 बॅटिंग स्ट्राइक रेट. स्ट्राइक रेट नाही तर तो एअर स्ट्राइक करतोय. उद्ध्वस्त करतोय मनसुबे दिल्ली धमाका या टीमचे. कारण रणनीती आखल्या जातात त्या उद्ध्वस्त कशा करायच्या हे थॉमस डायसला माहिती आहे. फलंदाजीमध्ये वारू अक्षरशः उधळलाय त्याचा आणि चौफेर फटकेबाजी करत असताना दिसतोय. यावेळेला कव्हर्सला मारलाय. फटका मारायचा होता ऑन साइडला. पाहिलं बॉल फुलर लेन्सचा आहे. कव्हर्सचा क्षेत्ररक्षक होता. 2 धावा तिथूनही चोरल्यात. म्हणजे पहा किती कलात्मकता आहे थॉमसच्या फलंदाजीमध्ये. तो बरोबर त्याचं क्षेत्र निवडतो. बॉल ज्या टप्प्यावर येतो त्या मेरिटवर खेळतो. म्हणून तर हा खेळाडू एक महान खेळाडूच्या यादीमध्ये गणला जातो टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेत. अगदी नाविन्यपूर्ण फटक्यांच्या अद्भुत दुनियेमध्ये घेऊन जाणारी फटकेबाजी पाहायला मिळाली. स्लॉक स्वीप केला, एक्स्ट्रा कव्हरला चेस केलं होतं बॉलला आणि स्ट्रोक अटेम्प्ट केला. अर्धशतक कंप्लीट झालंय. बॅटिंग करत असताना 51ला 1. अनुराग सारशर रनअप मध्ये थोडासा व्यत्यय, थांबणं पसंत करतोय. ही चांगली गोष्ट आहे कारण विचार करायला वेळ मिळतो गोलंदाजाला. एक्झॅक्ट पुढचा बॉल मी कुठे टाकू, थॉमसला कसं रोखता येईल. हाय डेफिनेशन कॅमेराची कमाल. थॉमसचे सर्व एक्सप्रेशन टिपले जात आहेत. स्लोअर वन. थॉमस अटकलाय का पाहावं लागेल परंतु नाही. सरळ चाललाय बॉल सीमा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. सर्व खेळाडू तिथे पाहतच राहिले. फक्त टाइम केलं थॉमसने आणि बरोबर पाठवलं सीमारेषा पलीकडे. ही मनगडातली ताकद आहे थॉमसच्या. बॉल सीमा पार. राष्ट्रवादी चषक षटकार. थॉमस आणि थॉमसची बाट बोलती है. जब जब किया है तूने अपने काबिलियत पे विश्वास, तब तब रचा है तूने एक नया इतिहास. थॉमस डायसची बॅटिंग आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या होत्या थॉमस डायससाठी. नॉट आउट बॅटिंग करतोय. एक पात्री अभिनय करत असताना मैदानाच्या आतमध्ये. 1 मॅन आर्मी, 1 मॅन शो. थॉमस डायस जेम्स बॉन्डला जसं लायसन टू किल हा परवानाच दिला होता, या फलंदाजाला तोच परवाना आज टीम FM11 हॉस्पिट कर्नाटका रायगडने दिलाय. जा तू मार. आणि आज अक्षरशः धू धुतलाय विरोधी गोलंदाजांना. ज्या अनुराग सारशरने अनुशासन दाखवलं पहिल्या ओव्हरमध्ये 6, त्याच्या आतापर्यंतच्या षटकामध्ये 20 धावा, म्हणजे या ओव्हरमध्ये 14 धावा आल्यात. 15 गेंदे 37. वाईड यॉर्करचा प्रयत्न. अंपायर सिग्नल वाईड बॉल असेल. हा दबाव आहे. दबाव ज्या वेळेला प्रेशर कुकर मध्ये बनतो तो कुकर देखील शिट्टी वाजवतो. इथे तर अनुराग सारशर आहे. हा वाईड बॉल आहे. अवंतर धावसंख्येने या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. सबस्क्रायबर वाढत चालले आहेत. 70 स्पोर्ट्सचे 5,77,252 सबस्क्रायबर पूर्ण केलेत. इथे एकंदरीत पाहिलं ना तर या धावांची लयलूट होते. 21 धावा एकंदरीत या 2 षटकामध्ये आल्यात.
अमेय भाऊ जास्त सहमत आहेत माझ्या त्या वाक्याशी. स्लोअर वन ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये करण अंबाला. शेवटी घरंगळत बॉल अडवतोय करण अंबाला. थ्रोपा त्याच्याकडे ज्या पद्धतीने फिजिक्स आहे, परंतु बॅकअप मिळते आणि आता एक रनआउट होईल. चल नको चल नको चल नको आणि शेवटी गाडी सुटली असं म्हणायला हरकत नाहीये आणि शेवटी आउट होतोय सुनील छावरी. विकेट प्राप्त केली जाते दिल्ली धमाकाकडून. ही विकेट आणि किंबहुना ही धाव तितकीशी आवश्यक होती का? ही घिसाडघाई अंगलट येऊ शकते या संघाला, कारण FM कर्नाटक रायगड टीम ज्या पद्धतीने या धावसंख्येचा पाठलाग करते. 59 धावसंख्येवरती संघ जिथे केवळ एक खेळाडू बाद झाला होता, 94चा पाठलाग करायचा आहे. आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये जिथे 35 धावसंख्येची आहे. एक मोमेंटम शिफ्ट व्हायला वेळ लागत नाही आणि क्रिकेटचा खेळच असा आहे, वेळ आणि खेळ बदलायला कदापि वेळ लागत नसतो. आपण अनेक वेळा म्हणतो धावायलाही दम लागतो आणि धावल्यानंतर ही दम लागतो. 59ला 2. मला कालचा सामना आठवतोय, ज्या वेळेला एजाज कुरेशी रनआउट झाला आणि तो सामना फसला. तो सामना जिंकू शकलेला नव्हता. इराकी 11 प्रशांत दादा सपकाळ PCMC NB अवध 11च्या विरुद्ध खेळत असताना केतन मात्रेने त्या मॅच मध्ये 42 रन केले होते आणि कृष्णा चांगला खेळला होता, 44 धावा. एजाज रनआउट झाला, खेळ बदलला. हाही सामना तसा होऊ शकतो का? प्रश्नचिन्ह प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात उद्भवणं गरजेचं आहे, कारण शेवटी समालोचकांचं काम विश्लेषण करणं आहे. थॉमस डाय स्वतःवर नाराज आहे, त्याला देखील माहिती आहे एका रनआउटचं काय महत्व आहे या मॅच मध्ये. 14 बॉल 35 धावा, हे 2 बॉल अनुराग सारशरचे या मॅच मधली कहाणी ठरवतील. समोर बंटी पटेल आलाय फलंदाजीसाठी गुजरात राज्यातून. स्ट्रायकिंग एंडला बंटी, शून्यातून सुरुवात करायची आहे. कमी गतीने टाकलाय, स्वीप करायचा होता, टर्न होतोय बॉल, परंतु तिथेही अडवला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये. धावा वाढतायत, धावा झाल्या 60. लक्ष या मॅच मध्ये 94चं आहे. 94 टू विन. 60 धावा झाल्यात. 34 धावांची आवश्यकता. 13 गेंदे 34 रन. 34 फ्रॉम 13. व्हॉट अ मॅच. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. फायनलच्या पूर्वीच फायनल प्रेक्षकांना पाहायला मिळते. ऑन साइडला दिशा दिली आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतात भरपूर वेगाने. थॉमस चालत चालत एक धाव पूर्ण करेल, कारण त्याला स्ट्राईक पाहिजे, स्ट्राईक ठेवायची आहे. ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर दिल्ली धमाका टीमची धावसंख्या 61. 12 गेंदे 33 रन, 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. 33 फ्रॉम 12. 12 चेंडू आणि 33 ची आवश्यकता. सामना होता कुठे, आला कुठे. आपण पाहतो देशाचे माजी कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 83व्या जन्मदिवसाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली राष्ट्रवादी चषक 2023 ही स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय. 12 बॉल 33 ची आवश्यकता आहे. 16.50 च्या धावगतीने या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. तुमचे हौसले किती बुलंद आहेत ना, हे प्रत्येक प्रेक्षक वर्गाला पाहायचं आहे, कारण भारताच्या कानाकोपऱ्यातूून आलेले हे खेळाडू किती चांगले प्रदर्शन राष्ट्रवादी चषकामध्ये करतील हे पाहणं तितकंसं गरजेचं राहील. 70 स्पोर्ट्सवर या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जात आहे. थॉमस डायस आता पाहता पाहता 44 धावांवर पोहोचलाय. 70 स्पोर्ट्स अनेक स्पर्धा तुमच्या भेटीला अशाच घेऊन येईल या युट्यूब चॅनलवर. पाहताय तुम्ही राष्ट्रवादी चषक ही स्पर्धा. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. करण अंबालाच्या हातामध्ये बॉल सोपवण्यात आलाय. 4 षटकामध्ये 61. 2 फलंदाज बाद. मॅच ऑन. थॉमस आहे, सामना आहे. थॉमस गेला तर मात्र कुठेतरी प्रश्नचिन्ह उद्भवतील. थॉमसने धावा केले 44, परंतु फलंदाजीमध्ये खोली आहे, नो डाऊट. निलेश परदेसी आणि त्यांची संपूर्ण मॅनेजमेंट नेहमीच याच्याविषयी जाणली जाते. अनेक फलंदाज शोधत असतात ते त्यांच्या टीमसाठी. थॉमस पुन्हा एकदा सज्ज. करण अंबालाच्या विरुद्ध फ्लिक केलाय, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक चाललाय, एका हाताने अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. संजू कनोजिया, संजू आहे तर शक्य आहे. संजूने चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. 1 धाव मिळते. थॉमस पोहोचलाय पाहता पाहता 45 धावांवर. 45 नॉट आउट. 15 बॉल मध्ये 300चा स्ट्राइक रेट.
62 2 15 बॉल 45 धावसंख्येवरती नॉट आउट थॉमस डायस खेळतोय दुसरं अर्धशतक. या घाटकोपर वासियांना पुन्हा एकदा पाहायला मिळेल का एकाच मॅच मध्ये, हे देखील पाहणं तितकंच रंजक कहाणी या मॅचची बनत चालली आहे. टेनिस क्रिकेटचे गोलंदाज वाचून रहा, हा संदेश थॉमस डायसने दिला या स्पर्धेमध्ये. प्रत्येक सामन्यामध्ये धावा करत आलाय. रन मशीन, मुंबईची रन मशीन असं बनायला हरकत नाहीये. करण अंबाला कमबॅक करावं लागेल. करण अंबाला एक विकेट पाहिजे, ब्रेक थ्रू पाहिजे. मॅच मध्ये राहतील दिल्ली धमाका. मॅच ऑन आहे. बंटीसाठी फुल टॉस, फुल टोल बसेल. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. बंटी पटेल मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याने जरूर सांगण्याचा प्रयत्न केला. आपला फटका 440 चा झटका. लोअर फुलटॉस बॉल आला आणि त्याला सीमारेषेच्या बाहेर धाडलंय. 68 ला 2, 94 चा करायचा होता पाठलाग. धावांची लयलूट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 68 दुसऱ्या बॉलवर षटकार आलाय. 10 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता. 10 गेंदे 26 रन. 26 फ्रॉम 10. व्हाट अ मॅच. पैसा वसूल सामना. इथे थोडीशी निराशा दिसते, चेहऱ्यावर स्पष्ट दिसते की थोडासा दबाव आलाय. मैदानाच्या आतमध्ये जगत सरकार, हाताची घडी तोंडावर बोट लहानपणी शिकवायचे, परंतु हे क्रिकेटचं मैदान आहे. इथे काहीसं वेगळं चित्र नक्की पाहायला मिळू शकतं. 68 लॉस ऑफ 2 विकेट. थॉमस डायस थोडीशी चाचणी करत असताना बॉलची एक्झॅक्ट बाउन्स किती आहे, बॉलमध्ये किती अंतर कापू शकतो, कुठे जाऊ शकतो. 24,000 प्रेक्षक ऑनलाईन पाहतात या सामन्याला. 70-70 स्पोर्ट्सवर. 70-70 स्पोर्ट्सची पूर्ण टीम अहोरात्र मेहनत घेते. 5,77,000 300च्या वर आता प्रेक्षक सबस्क्रायबर जोडले गेलेत. 5,80,000चं टार्गेट आहे. 2500 पाहिजेत. लवकर लवकर सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला. आणि आज 5,80,000 होतील हीच अपेक्षा तुम्हाला सर्वांकडून आहे. चला तर मोबाईल काढा, लगेच सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला. 26 करायचे आहेत. बॉलचे लगेच 10 चेंडू 26 धावा. बॉलर करण अंबाला. बंटीसाठी बॅटचा स्विंग आणि तिथून बॉल सरळ जातोय विकेट कीपरच्या हातात. ज्या पद्धतीने बॅट फिरली तिथून जे धुळीचे कण उसळले गेले हवेत, पहा काय बॅट फिरली, परंतु हा बॉल निर्धाव जातोय. फास्ट अँड फ्युरियस चेंडू पाहायला मिळाला करण अंबालाचा. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा संपूर्ण समर्पण इथे पाहायला मिळते करण अंबालाचं. ज्या पद्धतीने त्याचं डेडिकेशन लेवल आहे, 100% कमिटमेंट त्याची पाहायला मिळते. कारण बॅटने तितकासा प्रभावी पाडू शकलेला नाही आहे. जे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु त्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा इम्पॅक्ट न पाडता त्याने गोलंदाजांमध्ये प्रभावित केलंय असंच म्हणता येईल. मॅच ऑन. 9 चेंडू 26 धावा. हे 3 बॉल दिल्ली धमाकासाठी खूपच महत्वाचे. करण इथे टाकताना दिसेल. समोर फलंदाजीसाठी सज्ज होतोय बंटी पटेल. 3 बॉलमध्ये 7 रन केलेत. स्लोअर 1. पुन्हा एकदा चांगला बॉल. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पाहिलं पंचांकडे आशाळभूत नजरेने स्पष्ट नकार दिलाय पंचाने आणि सांगितलं 2च बॉल. आता याच्यानंतर काय कमबॅक केलंय पहा. बॉल कटरचा वापर, बरोबर लेग कटर, तिथून उसळी घेत विकेट कीपरच्या हातात डॉट. कुणाल सर कटर तर वापरतोय, परंतु वेगावरती कोणती कमिटमेंट केली नाहीये. पहा वेग त्याच धाटणीचा पाहायला मिळालाय. फास्ट अँड फ्युरियस चेंडू निघतात. चेंडू वळवण्यामध्ये तितकासा सक्षम राहिला हा गोलंदाज. क्रिकेटची नियपर्यंत जाणणं आणि ती गिरवणं यासाठी कटिबद्ध असणारा करण अंबाला चांगल्या रीतीची गोलंदाजी करतोय. हा बॉल लेग स्टंपवर एक्सप्रेस डिलिव्हरी. सोडलाय बॉल आणि इथे वाईड बॉलचा इशारा. ऑनलाईन कोणती गोष्ट मागवली तर एक ऑप्शन असतो एक्सप्रेस डिलिव्हरीचा. हा बॉल तसाच होता, वेगाने टाकला परंतु दिशा भरकटला. वाईड बॉल असेल. अवांतर चेंडू काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये येणाऱ्या अतिरिक्त धावा ही रोखाव्या लागतील. 5,77,373 प्रेक्षक वर्गाने सबस्क्राईब केलंय या युट्यूब वाहिनीला. 70-70 स्पोर्ट्स वरती तुम्ही आज नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. 77,500 झालेत. मीटर वाढतंय. वेगवान बॉल शफल झालाय. बॅटर सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. हे स्पष्ट दिसतंय बंटी थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप गेलाय आणि त्याच्यामुळे हा डॉट बॉल असेल. पहा बाहेर निघालाय बंटी, त्याला फॉलो केलंय गोलंदाज करणने. त्याच्यामुळे वाजते सध्या खतऱ्याची घंटी टीमवर, कारण करण समोर गोलंदाजी चांगल्या टप्प्यावर करताना दिसल्या. आलाय डॉट बॉल. 25 करायचे आहेत.
7 गेंदे 25 रन. शेवटचा बॉल करणचा. या ओव्हरमध्ये एक षटकार नक्की आलाय, एक वाईड एक सिंगल, 8 धावांचं हे षटक. प्रतिस्पर्ध्याचे कमकुवत दुवे ओळखणं आणि आपले स्वतःचे ताकदवान दुवे ओळखून एक चांगल्या रीतीची गोलंदाजी करणं यासाठी नेहमीच जाणला जाणारा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये करण अंबालाचा चेंडू निर्धाव स्वरूपाचा 69 ला 2. यावेळेला बॉल उचलून मारलाय समोर, क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हरला धावतोय. बंटीने पाहिलं देखील नाही त्या साईडला. बंटीला माहिती आहे तिथे झेल टिपला जाईल आणि करणचं सेलिब्रेशन सुरू झालंय. बंटी आउट होतोय. बंटीची बॅट आज चाललेली नाहीये. डीप मध्ये एक चांगला झेल तिथे टिपला गेलाय. दीपू गेल कडून हा झेल टिपलाय. फलंदाज बाद. किती आत्मविश्वास स्ट्रोक होता, त्यावरती एक चांगला झेल पाहायला मिळाला. दीपू गेल त्या ठिकाणावरती पाहायला मिळाला होता. बंटी पटेलने खेळलेला स्ट्रोक तितकंसं एलिव्हेशन मिळालेलं नाही आहे आणि संघाची नौका पैलतीरी न घेऊन जाता अगदी मध्यभागी सोडून हा खेळाडू तंबूच्या आचऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय. करण पाहतच होता आणि दीपूने ज्या वेळेला झेल टिपला त्यावेळेला पहा सेलिब्रेशन. थाय फाय गब्बर स्टाईलने सेलिब्रेट केली आहे विकेट. यस, थाय फाय देत असताना सध्या प्रो कबड्डी सुरू आहे, परंतु कबड्डीपेक्षा क्रिकेटवर जास्त लक्ष सर्व प्रेक्षकांचं आहे. कारण करणने हे जे षटक टाकलं हे दिल्ली धमाकासाठी कलाटणी देणारं षटक नक्की ठरू शकतं. या ठिकाणी खास या क्रीडा स्पर्धेसाठी राहुल 11 परळ संघाचे सर्वा चंद्रकांत शिंदे म्हणजे चंद्रा सरांचं आगमन झाले, हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबरने प्रोटॅक लॉजिस्टिकचे सर्वा गणेश कांचन सरांचं देखील या ठिकाणी आगमन झाले, आपले देखील हार्दिक स्वागत. 5,77,600 सबस्क्रायबर आता जोडले गेलेले आहेत. फटाफट सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला. 5,80,000चं टार्गेट आहे आणि त्याच्यासाठी फक्त 2400 सबस्क्रायबर आता उरलेले आहेत. लवकरात लवकर 70-70 स्पोर्ट्सच्या फॅमिलीमध्ये जॉईन व्हा. अनेक स्पर्धा पाहण्याची संधी गमावू नका. 6 बॉलचा खेळ शेष आणि 6 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 6 चेंडू 25 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये हे विसरून चालणार नाही की पहिल्या ओव्हरमध्ये 4 षटकार मारले होते थॉमस डायसने. गोलंदाज होता अविनाश राणा, त्याच्यामुळे सर्व काही शक्य आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन लव अँड वॉर. रवि की जगह दीपू भैया यांनी एक चांगला झेल टिपला. दीपू लेफ्टी. आणि आता या मॅच मध्ये 6 बॉलमध्ये 25 करायचे आहेत. 6 गेंदे 25 रन. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. थॉमस डायस, प्रत्येक धाव महत्वाची आहे थॉमस डायस साठी आणि त्याच्याबरोबर अजित मोहिते तर षटकारांचा बेताज बादशाह. हे दोन्ही फलंदाज क्षमता ठेवतात या धावा चेस करण्याची आणि शेवटचं षटक टाकत असताना ज्याने पहिल्या डावात 69 नाबाद केल्या असा सरोज प्रामाणिक, मॅन फ्रॉम दुर्गापूर वेस्ट बेंगॉल, गोलंदाजीसाठी. पहिला बॉल हवेत खेळलाय. बॉल हवेत आहे, फिल्डर खाली, चूक होणार नाही करण अंबालाकडून आणि इथे मात्र काम समाप्त. थॉमस डायस आउट होतोय. 45 धावा त्याने केल्या. 69 धावांवर चौथी विकेट गमावली आहे टीम FM11 हॉस्पेट कर्नाटकाने. थॉमस डायस बाद जरूर झालाय, परंतु त्याने घाटकोपर वासियांना एंटरटेन केलं असेल तर त्याच्यासाठी टाळ्या होत्यात. 45 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 45 रन्स त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाला. एक धाव सस्पेन्सजनक राहिली आहे. एक धाव लढवली जाते या मॅच मध्ये. हा सामना अजूनही संपलेला नाही आहे. शेवटच्या बॉल पर्यंत ही सामना निश्चित जाईल. एक चित्तथरारक लढत आपण पाहतोय, अनुभवतोय. 6 षटकार मारले थॉमस डायसने या डावामध्ये. 6 षटकार मारून तो परतला 45 धावांचा खेळ साकारत असताना. 4 षटकार तर पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने ठोकले होते. 5,77,609 सबस्क्रायबर वाढलेले आहेत. हळूहळू आणखीन आकड्यामध्ये भर होते. तुमच्यासाठी देखील एक्साइटिंग प्राइजेस 70-70 स्पोर्ट्स नक्की घेऊन येणार आहे. येणाऱ्या हंगामातील अनेक सामन्यांमध्ये, अनेक स्पर्धांमध्ये 70-70 स्पोर्ट्स यूट्यूब चॅनल असेल. चला तर लगेच सबस्क्राईब करा, आपला मोबाईल काढा, बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनला ऑल सेट करा. प्रत्येक सामना, प्रत्येक स्पर्धा एका क्लिकमध्ये तुमच्या स्मार्टफोनवर येईल 70-70 स्पोर्ट्सवर. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया. 5 बॉलचा खेळ शेष आहे. 25 करायचे आहेत. हा बॉल सोडून दिलाय. अंपायरकडे पाहिलं. नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज अजित धावतोय आणि आता इथे मात्र फलंदाज होईल बाद. अंपायरचा सिग्नल येतोय डॉट बॉल. 4 चेंडू आणि 4 बॉल मध्ये आता 25 धावांची आवश्यकता. बिलाल राजपूत परतलाय रनआउटच्या स्वरूपात.
एक बॉल फेस केला त्याने आणि 0 बाद. 4 चेंडू आता मात्र 25ची आवश्यकता या मॅच मध्ये राहणार आहे. एकंदरीत आपण जर का या मॅचचा विचार केला ना तर शेवटच्या षटकामध्ये काहीतरी असं घडत असताना पाहायला मिळालं. एखाद्या घरामध्ये पार्टी चालू आहे आणि त्यावरती वीज कोसळावी, सारं काही उद्ध्वस्त होऊन जावं ना, त्या रीतीने आता मात्र सारं काही उद्ध्वस्त होऊन जात असताना पाहायला मिळतं या मॅचच्या दरम्यान. कारण एका मागोमाग एक फलंदाज बाद होत गेलेत आणि पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे सध्याच्या घडीला इनिंग लडखडताना पाहायला मिळते. आवश्यकता असणार आहे उर्वरित 4 बॉल आणि 25 धावसंख्येची. नवीन बॅटर आकाश तारेकर. 5,77,800. 200 आता राहिले, 200 झाले तर 78,000 होतील आणि त्यानंतर 2,000 म्हणजे 2200 सबस्क्रायबर आता शिल्लक आहेत. लगेच 5,80,000 होतील 70 स्पोर्ट्सवर. 4 बॉल 4 मारावे लागतील. पहिला येतोय असं वाटतंय का? डीप मध्ये फिल्डर आहे, बरोबर कारच्या समोर झेल टीपला जातोय. पुन्हा एकदा संजू आहे तर शक्य आहे. फलंदाज बाद होतोय अजित मोहिते. मॅच झाल्यानंतर कोणी आतमध्ये जाणार नाहीये. पुढची मॅच खेळण्यासाठीच्या टीम डायरेक्ट खेळण्यासाठी प्रॅक्टिससाठी कोणी आतमध्ये जाणार नाहीये. खेळण्यासाठी म्हणून, कारण वेळेचं बंधन आहे. 12 वाजेपर्यंत आपल्या स्पर्धा संपवायची आहे, त्यामुळे प्रॅक्टिस होणार नाहीये. डायरेक्ट मॅच सुरू होईल याची नोंद दोन्ही टीमने घ्यायची. एक्झॅक्ट चंदूजी, सामना लगेच सुरू केला जाईल. मुकाबला कोई भी जीते कोई भी अंदर नहीं जाएगा. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे, नक्की आहे, परंतु सामना सुरू असताना याच्या नंतरचा सामना लवकर खेळवणं आणि त्याच्यासाठी मर्यादा देखील आहेत या स्पर्धेमध्ये. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. हे प्रसिद्ध वाक्य सिद्दीक भाबे यांचं, आमचे समालोचक आहेत भिवंडीचे, त्यांचं. मुकाबला कोई भी जीते कोई भी अंदर नहीं जाएगा. कोणी जिंका, सामना सुरूच राहिला पाहिजे, कोणीच आतमध्ये जाणार नाही. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आज सेल्फीज वगैरे तुम्हाला घ्यायचे असतील स्टेजच्या मागे सेल्फी पॉइंट बनवला गेलेला आहे. बरोबर समोरचा कॅमेरामॅन आहे, त्याच्या मागे सेल्फी पॉइंट बनवलाय. तिथे जाऊन तुम्ही प्रत्येक खेळाडू बरोबर सेल्फी घेऊ शकता. हे खेळाडू सामना झाल्यानंतर बरोबर स्टेजच्या मागे तुम्हाला भेटतील. 3 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 3 बॉल 25. विक्की मुंबईकर मैदानाच्या आतमध्ये आकाश तारेकरच्या बरोबरीने. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये गेलाय विक्की मुंबईकर. परंतु आता थोडासा वेळ झाला असं वाटतंय का? सरोज पुढचा बॉल घेऊन विकेट येतात या ओव्हरमध्ये. आणखीन एक डॉट बॉल सरोज कडून. बॅटिंग मध्ये 69 धावा, एक मोठा स्टँड दिला संघाला. आणि आता गोलंदाजी करत असताना डेथ ओव्हर मध्ये आलाय आणि ते भैरवीच्या षटकांमध्ये इथे रोखताना दिसतोय FM11 हॉस्पेट कर्नाटकाला. हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये येतात, याच्यामध्ये शंकाच नाहीये. कधी वरचढ ठरतो रायगडचा संघ तर कधी दिल्ली धमाका. फुलटॉस बॉल हवेत खेळलाय, कॉमेंट्री बॉक्स मध्ये येईल असं वाटतंय का? बॉल सीमारेषेच्या दिशेने. षटकार आहे. 6 धावा मिळतात आणि आडव्या बॅटने इथे बॉल जाईल. 1 बाउंस सीमारेषा पलीकडे. 4 धावा इथेही मिळतील. 4 धावांनी हा सामना इथे समाप्त होतोय. 79 पर्यंत मजल मारू शकले आणि हा सामना 14 धावांनी जिंकलेला आहे. दिल्ली धमाका हा संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल की फायनल हे मात्र गुलदस्त्यात आहे.